तर सर्वांचा खूप खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही सकाळी इथे वेळ काढून आलात. ही वेळ खरं तर आमच्या इथे इस्कॉनचं रावेतचं मंदिर आहे, तिथली श्रीमद भागवत कथेची वेळ आहे 8 ते 9 सव्वा 9. तर त्यामुळे मला असं वाटतंय की ही आपली मीटिंग पण अशीच आध्यात्मिक भागवत कथेसारखी आहे. माझं विशेष अप्रिसिएशन म्हणा किंवा आतून मला जे जाणवलं की या मीटिंगला खूप महत्त्व दिलं पाहिजे, म्हणजे कम्युनिटीनी पण. याचं कारण असं की बिझनेस कम्युनिटी ही नोकरी करणाऱ्या कम्युनिटीपेक्षा कधीही वरच्या स्तरावर असते. शास्त्राप्रमाणे एक व्यक्ती कुठेतरी नोकर म्हणून जातो, नोकरच, नोकरी म्हणजे काय नोकर, त्याच्यापेक्षा नोकरी देणारा हा कधी बुद्धिमान असतो, जास्त बुद्धिमान असतो. आणि आपल्या भारतामध्ये कदाचित याची गरज आहे आणि गरज अजून वाढत आहे. कारण भारत हा तसं पाहायला गेलं तर गुलामीच्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहे बऱ्याच वर्ष. आमचं DRDOचं पण तुम्ही जर का पाहिलं, डिफेन्स रिसर्च, तर पूर्वी काय व्हायचं की आपल्याला कुठून तरी आयुध मिळायची. मराठी चालेल ना? डिफेन्सची आयुध आपल्याला मिळायची, मोठमोठे शस्त्र आपल्याला मिळायचे इतर देशातून. आणि जर का ते आपल्याला धारेवर धरू शकायचे की तुम्हाला सुपर कम्प्युटर पाहिजे तर तुम्हाला आम्ही असं तुम्ही केलं तर देणार नाही. म्हणजे पोखरण टेस्ट बॉम्ब ब्लास्टची केली, त्याच्यानंतर सँक्शन्स आले आणि त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळेनाशा झाल्या. तर पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं भारत देशाचं जे काही सामर्थ्य, जी काही संपत्ती, ती सगळी शोषणामधून काढून घेतली गेलेली. आणि त्याच्यानंतर जवळपास त्याच काळात आपलं स्वातंत्र्यानंतर डिफेन्स रिसर्च वगैरे सुरू झालं. आणि आयुध म्हणजे आज असं आहे की तुम्ही आयुधामधूनच जिंकू शकता. आज जर का शिवाजी महाराजांसारखा गनिमी कावा करणारी सेना असेल तर ती सेना आरामातच एखाद्या मोठ्या मिसाईलनी मारली जाऊ शकते. एखादा गड असेल तो मारला जाऊ शकतो, पूर्ण नेस्तनाबूत केला जाऊ शकतो. तर त्यामुळे बलस्य मूलम विज्ञानम असं आमच्या ऑर्गनायझेशनचं घोषवाक्य आहे. तर बळ जे आज ते म्हणजे विज्ञान आहे. त्यामुळे विज्ञानामध्ये पूर्वी काय केलं जायचं, जी सिस्टीम आपल्याला आली आहे त्यालाच रिव्हर्स इंजिनियर करून बघायचं की काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे. मग त्यातल्या छोट्या छोट्या सबसिस्टम बनवायच्या. जेव्हा त्याचे पार्ट्स मिळत नाहीत तेव्हा आपल्यालाच बनवावे लागतात. असं करत सुरुवात झाली आणि आज अशी स्थिती आहे की हळूहळू एक्सपोर्ट सुरू झालाय आपल्या, आपण तयार केलेल्या वेपन सिस्टम्स किंवा सिस्टम्स डिफेन्सच्या, ह्याचं एक्सपोर्ट वाढत चाललंय. तर ही प्रोग्रेस म्हणजे आपण एक यूज करणारे युजर पासून प्रोव्हाइड करणारे प्रोव्हायडर, एंटरप्रिनियर बिझनेस आपण सुरू केलाय. आज देशाचं नेतृत्व पण बऱ्यापैकी बिझनेस ओरिएंटेड आहे. त्यामुळं बऱ्यापैकी आर्थिक पुढे चाललेलं आहे. आणि आता तर अजून गरज आहे. त्यामुळे MSME वगैरे या गोष्टी, लघु उद्योग आणि मोठे उद्योग यांना गव्हर्नमेंट प्रमोट करते. 0 इंटरेस्टवर लोन वगैरे देणे किंवा गव्हर्नमेंट मार्केट प्लेस, तुम्ही ऐकलं असेल जेम, ह्याच्यामधून बिझनेस करणे. फ्लिपकार्ट, अमेझॉन जसं सामान्य व्यक्तीसाठी आहे तसं गव्हर्नमेंटमध्ये बिझनेस करण्यासाठी हे जेम आहे. तर या गोष्टी सगळ्या प्रोग्रेस म्हणजे तुम्ही फक्त नोकर चाकर पासून तुम्ही प्रोव्हायडर किंवा एंटरप्रिनियर किंवा बिझनेसमॅन होताय. तर हे बुद्धिमान लोकांसाठी आहे. म्हणजे सामान्य लोकांसाठी नोकरी आहे, बुद्धिमान लोकांसाठी इतरांना नोकरी देणे. त्यामुळे मला असं वाटलं की हे गॅदरिंग विशेष आहे. आणि त्यामुळे निश्चितच मी नोकरी करणारा आणि तुम्ही नोकरी देणारे, त्यामुळे मला तुमच्याबरोबर थोडा वेळ मिळाला याच्याबद्दल मी आभारी आहे विशेष करून तुमचा, कारण तुम्ही बोलवलं मला. तर मी विचार करत होतो की हा विषय मांडावा कसा, कारण तुम्ही मला दिले मुद्दे दिले काही, तर हा विषय मांडताना मला असं वाटलं की आपण एक छोट्याशा कथेतून याची सुरुवात केली तर थोडासा हा विषय रंगू शकतो किंवा आवडू शकतो.
तर ही एक अशी कथा आहे. मी थोडस नावांचे गावांचे रेफरन्स साठी थोडं नोट्स ओपन करतो माझ्या. नाव गाव बऱ्याच वेळ लक्षात नाही राहत. तर ही अशी कथा आहे की आपल्याला आपलं जे व्हिजन आहे किंवा आपला जो जीवनाबाबत दृष्टिकोन आहे, कारण अध्यात्म म्हणजे काहीतरी जीवनाबद्दल उदात्त किंवा मोठं. फक्त आपण रोजच्या चाकरीमध्ये जे असतो त्याच्या पलीकडचं खूप मोठं, खूप दूरदर्शी असं सत्य, विजनरी असं सत्य, हे आपल्याला अध्यात्म देतं. तर ही एक कथा आपल्या गीता प्रेस गोरखपूरच्या पुस्तकामध्ये मला दिसली. ती मला फार आवडली. तर हिंदीचे सुविख्यात साहित्यकार श्री नारायण चतुर्वेदी यांनी ही कथा सांगितलेली आहे आणि ती त्या पुस्तकात हे झाली, प्रकाशित झाली. तर हे जे महान साहित्यकार आहेत हिंदीचे, पंडित श्री नारायण चतुर्वेदी, ते एक वैष्णव होते आणि फार मान्यता प्राप्त असे वैष्णव होते. प्रयागमध्ये आता आपण कुंभमेळा वगैरे ऐकलं तर तिथे त्यांचं निवासस्थान होतं. तर त्यांनी ह्या लेखकाला ही कथा सांगितली. तर ती कथा आहे एका दिवाण किंवा एका मर्चंटची, जो त्यांचं इटावा इथे जन्मस्थान होतं आणि इथे हे जे नारायण चतुर्वेदी आहेत आणि हे दिवाण आहेत हे एकमेकांशी संपर्कात होते. तर तिथे ते नेहमी यायचे. त्यांचा बिझनेस जरी दुसरीकडे होता तरी ते नेहमी यायचे. तर त्यांनी ही कथा सांगितली त्या दिवाणांनी. त्यांची पण खूप दूर ख्याती होती की हे खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि फार सुंदर त्यांचा व्यापार आहे. आणि एथिक्स म्हणतो आपण, एथिक्स म्हणजे मोरॅलिटी किंवा एथिक्स, की वागण्यामध्ये चांगुलपणा आणि एक धर्मनिष्ठता, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व. तर हे दिवाण जे आहे त्यांचं नाव इथं दिले श्री श्याम सुंदर लाल. तर ते 2दा तरी वर्षातनं यायचे तिथे इटावाला आणि एकदा त्यांनी ही कथा सांगितली. तर त्यांचं तिथे एक जुनं घर होतं, त्या घरामध्ये ते थांबले होते. तर एकदा ते खूप सकाळीच, म्हणजे आदल्या दिवशी आले आणि खूप सकाळीच म्हणाले की मला कटिंग वगैरे करायची आहे, तर इथे कोणी न्हावी आहे का? मग तिथे एक न्हावी होता. त्या न्हाव्याकडे ते गेले. त्याला सांगितलं की तू सकाळी सकाळी येऊन माझी कटिंग वगैरे कर, तयार कर, मला एका ठिकाणी जायचंय. मग तो आला सकाळी. तर त्यांनी विचारलं की तुझं नाव शंकर आहे का? तर तो म्हणाला नाही, शंकर माझ्या वडिलांचं नाव आहे. ते गेले, आता बरेच वर्ष झाले जाऊन. तर तो म्हणाला ठीक आहे. तर तू ते कटिंग केल्यानंतर तो म्हणाला की इथे एक घाणा आहे का, तेलाचा घाणा इथे जवळपास कुठे? म्हणाला हो आहे, मग मला तिथे घेऊन जा. मग हे शंकरचा जो डिसेंडंट आहे तो त्यांना तिकडे न्हाव्याकडे घेऊन गेला आणि त्या न्हाव्याकडे गेल्या आतमध्ये, तो जो घाणा असलेला आहे, तेलाचा घाणा, त्याच्याकडे गेल्या आतमध्ये त्यांना एक असा वृद्ध बैल दिसला, जो ते घाण्याला जुंपलेलं ते काम करण्यासाठी होता. आणि तो जसे तिथे गेले, तो बैल त्यांच्याकडे अगदी सहानुभूतीने बघायला लागला आणि त्यांचा कुर्ता असा तो ओढू लागला, असा जवळ येऊन. यांना काहीतरी आतून काहीतरी कनेक्शन त्यांना जाणवलं, कळलं. आणि मग त्यांनी ह्या घाण्याचा जो मालक आहे त्याला म्हटलं की मी तुला 14 रुपये देतो या बैलाचे, मला हा बैल देऊन टाक. तर हा व्यक्ती जो आहे घाणाचा मालक, तो म्हणतो की 14 रुपये म्हणजे खूप जास्त होतात या बैलाचे, अगदी नवीन धष्टपुष्ट बैल, त्या काळची जुनी कथा आहे. त्याचे 14 रुपये म्हणजे जास्त होतात, पण हा आता बैल माझ्याकडे खूप वर्ष आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल एक आसक्ती आहे. म्हणजे पूर्वी लोक त्या प्राण्यांना पण छान प्रेमाने ठेवायचे, असे कत्तलखान्याला पाठवायचे नाही काम झालं की. तर ते तरी पण बळजबरी त्यांनी 14 रुपये हातात ठेवले आणि न्हाव्याला म्हटलं तू घेऊन चल हा बैल.
तर ते बैल घेऊन जसे रस्त्यावर निघाले, एक चढ होता असा आणि उजवीकडे एक शंकराचं मंदिर होतं. तो बैल खूप धापा टाकत फेस आलेल्या अवस्थेमध्ये शंकराच्या त्या मंदिराकडे बघत बघत रस्त्यावर कोसळला आणि तिथेच गतप्राण झाला. मग हे जे दिवाण होते यांनी एक गाडा मागवला, हातगाडा, आणि हातगाड्यावर त्या बैलाला ठेवून मग ते यमुनेच्या पाण्यामध्ये त्याला प्रवाहित केलं. आणि नंतर त्यांनी हे सांगितलं की मला स्वप्न पडलं होतं की माझे वडील स्वप्नामध्ये आले आणि ते मला म्हणाले की तू तर आता मोठा उद्योजक झालायस, तुझं जीवन अतिशय छान आनंदात चाललंय, पण मी खूप दुःखात आहे. का? तर त्यांनी सांगितलं की मी या एका तेलाच्या घाण्यावाल्या व्यक्तीकडनं कर्ज घेतलं होतं, 14 रुपये कर्ज घेतलं होतं, आणि ते कर्ज फेडण्यासाठी मला त्याच्याकडे बैलाच्या रूपामध्ये काम करावं लागतंय. तर तू मला ते कर्ज माझं फेड आणि मला यातून मुक्त कर, या ऋणात. तर ही विस्मयकारी जी घटना आहे ही सत्य घटना आहे, सत्यवचनी व्यक्तीने सांगितलेली घटना आहे. तर बिझनेस ही गोष्ट फक्त एवढी मर्यादित नाहीये की म्हणजे पैसे देणे घेणे, पैसे उभे करणे, कुणाकडनं तरी ऋण घेणे, कुणाला तरी ऋण देणे आणि फेडणे, ह्या गोष्टी फक्त आपल्याला दिसतात त्याच्या पलीकडे पण खूप मोठ्या आहेत. तर असं म्हणतात की शास्त्राप्रमाणे जोपर्यंत तुम्ही पितरांचं त्यांनी घेतलेलं ऋण चुकतं करत नाही, तोपर्यंत त्या श्राद्ध पक्ष वगैरे जे करतो आपण, श्राद्ध तर्पण आदी, त्या विधीने सुद्धा पितरांना मुक्ती मिळत नाही. म्हणजे हा बिझनेस जो आहे, तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितला तर ही खूप मोठी गोष्ट ओपन होते त्याच्यामध्ये. अध्यात्म जे आहे त्याला त्या मोठ्या डायमेन्शन मधून तुम्हाला गोष्टी दाखवतो. कारण हे जे म्हणजे तुम्हाला काय वाटलं ही कथा ऐकून की खरोखरच हा जो बिझनेस आपण म्हणतो, तो बिझनेस किती दूरपर्यंत पोहोचलेला आहे, अकाउंटेबिलिटी आपली किती दूरपर्यंत आहे, एक मनुष्याला किती सूक्ष्म विचार करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा. फक्त या जीवनापुरता मर्यादित नसून तो जन्मोजन्मी पसरणार आहे, कित्येक जन्मापर्यंत पसरणार आहे. आणि अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ही आपल्याला आध्यात्मिक ज्ञान सांगतं, अवेअर करतं. तर श्रीमद भगवद्गीता आणि भागवत हे दोन मुख्य ग्रंथ आहेत भागवत संप्रदायाचे. त्यामध्ये आपल्यावर किती लोकांचं ऋण असतं जन्मताच ते आपल्याला सांगतं. म्हणजे आता एखाद्याने एज्युकेशन लोन काढलं मोठं आणि खूप मोठं एज्युकेशन घेतलं, किंवा आता मेडिकल फील्डमध्ये जाणारे लोक असतात, खूप पैसा खर्च करावा लागतो शिक्षणासाठी, आणि मग तो पैसा जेवढा खर्च झालाय तो व्याजासकट फेडण्यासाठीच त्यांना कित्येक वर्ष जातात, मग कमाई सुरू होते. त्याच प्रकारे मनुष्य जीवन प्राप्त होताच आपण किती ऋणांमध्ये सुरुवात करतो ते आपल्या भागवत ग्रंथामध्ये दिलेले. तुम्हाला टेन्शन येत असेल तर सांगत नाही तर सांगतो. तर असं म्हटलेलं आहे, देवर्षी भूताप्त नृणाम पितृणाम न किंकरो नायम ऋणीच राजन सर्वात्मनाय शरण्यम गतो मुकुंदम परिहृत्य कर्तम. तर ह्याच्याप्रमाणे देव ऋषी, देवी देवतांचं ऋण असतं आपल्यावर. आपण देवी देवतांकडून काहीतरी घेतो, आपण ऋषी मुनींकडून काहीतरी घेतो, त्यामुळे देवर्षी. भूत म्हणजे सर्व मनुष्यांकडनं, आप्त म्हणजे स्वकीय आपले आजूबाजूचे रिलेटिव्ह यांच्याकडनं, आणि पितरांकडून म्हणजे आपले जे पूर्वी होऊन गेलेले आई वडिलांच्या आधीचे सगळे जण जे आहेत, आजी आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा. मराठी ठीक आहे ना? तर ह्या सगळ्यांच्या ऋणांनी आपण सुरुवात करतो. ह्या सगळ्यांचं ऋण असतं आपल्या. आता इथे सूर्यप्रकाश आहे ना, सूर्यप्रकाशातून काहीतरी उत्पत्ती होतीये, त्यामुळे सूर्यदेवतेचं ऋण आहे, वायुदेवतेचं ऋण आहे,
वरुण देवतेचं म्हणजे पाणी पितो, पाण्याने आंघोळ करून इथे बसलोय, आपली घाण स्वच्छ करतं पाणी, अन्न आपल्याला मिळतं. तर हे सगळं आपण काय बिल भरतो याचं? सूर्यदेवता आपल्याला MSCB सारखं बिल नाही पाठवत, पण आपल्यावर ऋण आहे ते. ह्याची जाणीव असणे हे मनुष्य जीवनाची सुरुवात आहे. ह्या ऋणांची जाणीव असणे ही, आपण म्हणतो ना व्हिजनरी लीडर. व्हिजन काय असतं? हेच असतं, व्यापकता, सर्व व्यापकता. आपण सर्व व्यापक दृष्टीने पाहिलं तर आपल्या शरीराचे सर्व भाग हे वेगवेगळ्या देवी देवतांनी नियंत्रित केलेले आहेत. तर हे सगळं ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञान आहे. अध्यात्मामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा मर्म कळतं, गाभा कळतो. त्यामुळे बिझनेस आपण बघायचा म्हटलं, प्रभूजींचा विषय होता पहिला की भगवद्गीता आणि बिझनेस. भगवद्गीतेतून, आध्यात्मिक शास्त्रातून आपण काय शिकू शकतो? तर असा व्यापक दृष्टिकोन बघितल्यानंतर आता या प्रत्येकाचं ऋण फेडायचं कसं हा पण प्रश्न येतो. तर देवी देवतांचं ऋण फेडण्यासाठी यज्ञ याग करावे लागतं. यज्ञाचं स्वरूप वेगवेगळं. यज्ञ कर्म समुद्भवम असं म्हटलंय. यज्ञातूनच पर्जन्य संभवतं. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवम. म्हणजे आपली जी सृष्टीचं चक्र आहे, वरुण देवता आपल्याला पाणी देते, पाऊस पडतो, इंद्र पावसाचे इन्चार्ज आहेत, इंद्र हे सर्व देवी देवतांचे प्रमुख आहेत. तर आपण म्हणतो की हा बिझनेस सगळा कसा सेटअप आहे, या सगळ्या सृष्टीचा बिझनेस कसा सेटअप आहे, कुठून कोण काय देतंय, कोण काय घेतंय, कोणावर ऋण दिलं जातंय, कोण ऋण फेडतंय, या सगळ्या गोष्टी. बिझनेस सेटअप जो आहे तो असा आहे की आपण देवी देवतांकडनं घेतो, तर आपल्याला ते परत देण्यासाठी जी व्यवस्था आहे त्याला यज्ञ म्हणतात. अन्नात भवन्ति भूतानि, आपण अन्न खातो, अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्न पाण्या वाचून, ह्या बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ, अन्न पाण्या वाचून आपण जगू शकत नाही, पण त्याचं बिल आपल्याला भरायला पाहिजे. अन्न पाण्याचं बिल काय? नुसतं दुकानात जाऊन दुकानदाराला पैसे देणे नाही, कारण तो दुकानदार सुद्धा वाणिक आहे, कुठून तरी आणतो आणि आपल्याला देतो. तो जे आणतो, एक मनुष्य जो आहे, कुठलाही मनुष्य अन्न स्वतःहून तयार नाही करू शकत. भूमी त्याला अन्न देते, त्या भूमीमध्ये पाणी पडतं म्हणून अन्न तयार होतं. त्यामुळे अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा. पर्जन्यामुळे अन्न उद्भवतं. आणि यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञामुळे पर्जन्य होतं. आणि यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे काय? एक यज्ञकुंड आणि आहुती. आपल्याला असं वाटतं यज्ञकुंड आणि आहुती, पण भगवद्गीता सांगते यज्ञ कर्म समुद्भवम. योग्य रीतीने मनुष्याने शास्त्राप्रमाणे आपलं कर्तव्य कर्म केलं तर व्यवस्थित पाऊस पडतो, यज्ञ होतो. यज्ञामुळे पाऊस पडतो. म्हणजे आपलं कर्तव्य व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने करणे, ह्याचा आणि आपल्या देवी देवतांकडनं मिळणाऱ्या या आशीर्वादांचा संबंध आहे, प्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे हा मूळ बिझनेस आहे. जर का आपण दिवसेंदिवस विसरत चाललो की आपल्याला जे मिळतंय सगळे नैसर्गिक रिसोर्सेस, इथे जर का वाळवंट झालं तर आपण बिझनेस काय करणार? आपण पैसा कुठून कमवणार? अन्नच उत्पन्न नाही झालं तर कुठून करणार? त्यामुळे आपल्याला हे ऋण फेडलं पाहिजे, हे महत्वाचं ऋण आहे. तसंच स्वाध्याय आणि तपस्येद्वारे आपण ऋषीमुनींचं ऋण फेडू शकतो. आता ही जी वाणी आहे ती आपल्यापर्यंत कोणी पोहोचवली? हा संदेश जो आहे कोणी पोहोचवला? ग्रंथांनी, भागवतांनी आपल्याला सांगितलंय. भागवत धर्म व्यासमुनी रचित धर्म आहे. धर्माचं जे ग्रंथ आहेत, भगवद्गीता, भागवत, वेद, उपनिषद आदी, हे सर्व पोहोचवतात ते कोण आहेत? ऋषीमुनी आहेत. त्यांचं पण आपल्याला ज्ञान देतात म्हणून त्यांचं पण ऋण आहे. आपण शिक्षकांना जाऊन शिक्षक दिना दिवशी एखादं गुलाबाचं फूल देतो, तसं आपण या ऋषीमुनींचं ऋण कसं फेडू शकतो? अभ्यास करून, त्यांनी दिलेल्या ग्रंथांचा. या श्रीमद भगवद्गीता, भागवत प्रत्येकाकडे पाहिजे हा ग्रंथ. आपल्याकडे नसेल तर मला सांगा, त्यांना सांगा, व्यवस्था होईल. पण भगवद्गीता मिनिमम आपल्या सगळ्यांकडे पाहिजे. आणि त्याचं अध्ययन करून आपण ऋषीमुनींचं ऋण फेडतो. आणि स्वाध्याय आणि तपस्या, तपस्येने म्हणजे आपण नुसतंच
जीवन असं आनंदाने उपभोग करण्यात हे करणे, व्यस्त करणे, ह्याच्या विरुद्ध प्रिन्सिपल आहे की आपण इतरांसाठी काहीतरी तपस्या करणे किंवा आपल्या शरीराचे फार लाड न करणे. जे आपल्याला शरीराला थोडं त्रासदायक होतं, पण उदात्त प्राप्तीसाठी, आध्यात्मिक प्राप्तीसाठी आपण ते सॅक्रिफाईस आपल्या शारीरिक स्तरावरचं करतो, त्याला तपस्या म्हणतात. तर अशी तपस्या करणे आणि स्वाध्याय करणे यांनी ऋषीमुनींचं ऋण फेडलं जातं. आणि पुत्र उत्पन्न करणे, जो धर्मनिष्ठ असेल आणि जो आपण इथे हयात नसताना सुद्धा आपल्यासाठी धर्माचं पालन करून आपला पण उद्धार करू शकेल, कदाचित आपण कुठे अडकलो तर, अशा जीवाला पुत्र म्हणतात. पुत्रायते इति पुत्रः. पू नावाच्या नरकातून जो आपलं तारण करतो त्याला पुत्र म्हणतात. पण जो नरकात घेऊन जातो आपल्या कर्माने, तो पुत्र नाही, मूत्र म्हणतात शास्त्राप्रमाणे. त्यामुळे आपली पुढची पिढी आहे त्याला उत्पन्न करून त्याला धर्मनिष्ठ बनवणे, त्याला प्रशिक्षित करणे, त्याच्यामध्ये याच्याने आपण आपल्या पितरांचं ऋण फेडतो. श्राद्ध तर्पण तर आहेच, या क्रिया तर आहेच, पण मुख्य प्रक्रिया आहे पुत्र उत्पत्ती करून. जेव्हा पांडू महाराज जंगलामध्ये गेले तपस्येसाठी, जेव्हा त्यांना शाप मिळाला, माहिती असेल महाभारताची कथा, त्यामध्ये त्यांनी अगदी ऋषीमुनींसारखं विरक्त जीवन जगायला सुरुवात केली जंगलामध्ये. त्यावेळी त्यांना एकच चिंता होती, मी सगळे ऋण फेडतोय पण मी पितरांचं ऋण पुत्र उत्पत्ती करून फेडू शकत नाहीये, हे त्यांचा कन्सर्न होता. आणि अगदी ऋषींसारखं जीवन जगून सुद्धा ते ऋण फेडायचं असेल तर गृहस्थ व्यक्तीला पुत्रोत्पत्ती करावी लागते. त्यासाठी पांडवांची उत्पत्ती करणं आवश्यक होतं. आणि त्यावेळी शापग्रस्त असल्यामुळे त्यांना सामान्य व्यक्तीसारखं स्त्री बरोबर संग करून पुत्र उत्पन्न करणं शक्य नव्हतं. तर त्यासाठी त्यांनी देवी देवतांचं आवाहन करून पांडवांची त्यावेळी उत्पत्ती झाली. परंतु सांगण्याचा उद्देश की पुत्र उत्पत्ती करणे हे गृहस्थाचा हा धर्मनिष्ठ पुत्रांना पुढे चालून या जगामध्ये चांगली परिस्थिती आणि आपल्यासाठी सुद्धा चांगली परिस्थिती करण्यासाठी आहे. तर अशा प्रकारे आपण ते ऋण फेडू शकतो. आणि दया करून इतर जीवांवर, इतर रिलेटिव्ह म्हणा, कोणी आपल्या आजूबाजूचे लोक किंवा प्राणी मात्र आहेत, त्यांच्यावर दयापूर्ण बर्ताव, म्हणजे दयापूर्ण आदान प्रदान करून आपण त्यांचं ऋण फेडू शकतो. तर त्यामुळे आपण ही जी व्यवस्था आहे, ही सगळी जगाची व्यवस्था या क्रिएटर म्हणजे आपला जो निर्माता आहे, भगवंत आहे, त्यांनी ही सगळी रचना केलेली आहे. तर त्यामुळे हे जगत, ही यंत्रणा, ओरिजिनल बिझनेस कसा चालतो, हे व्यवस्थापन भगवंत कसं चालवतात, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळी शास्त्र दिलेली. तर शास्त्र समजून घेणे, कुठलाही तुमचा बिझनेस जरी असेल, तुम्हाला त्या बिझनेसचं इन अँड आउट समजून घेणं आवश्यक असतं. त्याप्रमाणेच आपण इथे जेव्हा जीवन जगतो तेव्हा इथलं सगळं काय यंत्रणा आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि त्या यंत्रणेचा फार अगदी छोटासा भाग आवर ॲबिलिटी टू सेटअप अँड डू बिझनेस हा आहे. म्हणजे आपण जर का इंडिपेंडेंट राहिलो ना तर काय होतं ते पण मी सांगतो. असं तुम्हाला कदाचित असं परसेप्शन असू शकतं की बिझनेसचा आणि याचा फार संबंध नाही, हे आध्यात्मिक आहे आणि बिझनेस हे आपलं भौतिक संसाराचं निर्वहन करण्याचं साधन आहे. पण तसं नाहीये. त्यामधल्या सक्सेस फेल्युअरचा पण संबंध कुठेतरी ह्याच्याशी आहे. तर हा पण आपण समजून घेऊ. परंतु मला हे सांगायचंय की अनेक संशयच्छेदी परोक्षार्थस्य दर्शनम सर्वस्य लोचनम शास्त्रम यस्य नास्ति अंध एवस, असं शास्त्रात म्हटलेलं आहे. शास्त्र जे ते अनेक संशयच्छेदी म्हणजे अनेक संशय आपले जे जीवनाबद्दल त्याला पूर्णपणे नष्ट करतं. आपले जेवढे काही डाऊट आहेत ना ते सगळे शास्त्र नष्ट करतो. प्रत्येकाचं उत्तर शास्त्रामध्ये आहे. वैदिक शास्त्र म्हणजे हे जे धर्मग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, हे सगळे जे आहेत या सगळ्यांमध्ये जीवनाचं आणि जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं सार दिलेलं आहे. ते संशय तोडून टाकतात. परोक्षार्थस्य दर्शनम म्हणजे परोक्ष म्हणजे जे आपल्या दृष्टीच्या पलीकडची सृष्टी आहे त्याचं दर्शन करून देतो. म्हणजे आपल्याला ज्या ट्रिक्स माहिती नाहीत, कळत नाहीत, त्या सगळ्या आपल्याला जीवनाबाबतच्या शास्त्रामध्ये कळतात. आणि
त्यामुळे सर्वस्य लोचनम शास्त्रम, प्रत्येकाचं खरं लोचन म्हणजे डोळे जे आहेत ते शास्त्र असायला पाहिजे. आणि यस्य नास्ती अंध एव सः, म्हणजे ज्याच्याकडे शास्त्राचे डोळे नाही आहेत ना, तो खऱ्या अर्थाने भगवंतांच्या दृष्टीने अंध आहे, अंध व्यक्ती. तर त्यामुळे असा अंध व्यक्ती स्वतः पण खड्ड्यात जाऊ शकतो आणि त्याच्यावर विसंबून असणाऱ्या व्यक्तींनाही खड्ड्यात घालू शकतो. तर ह्यासाठी या शास्त्रांवर श्रद्धा विकसित करणं आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर तुम्ही काय इंटरेस्टच घेणार नाही. श्रद्धा पाहिजे ना. श्रद्धा असा जो शब्द आहे संस्कृतमध्ये, श्र म्हणजे हृदय आणि धा म्हणजे देणे. म्हणजे आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे आपलं हृदय कोणाला तरी देतो. हृदय म्हणजे काय? आपलं सर्वस्व, आपलं प्रेम, आपलं जीवन. आपण आपलं जीवन आणि आपलं प्रेम कुणाला देतो? खऱ्या अर्थाने आपण जर का विचार केला तर आपल्या श्रद्धास्थानाला आपण आपलं हृदय देत असतो. म्हणून श्रद्धा याचा अर्थ आपण हृदय कुठे देतो. तर श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलंय भगवद्गीतेत. जर श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल. तत्पर संयतेंद्रिय, त्यासाठी इंद्रिय संयमित पाहिजेत थोडी. खरं ज्ञान प्राप्त करण्यासाठी इंद्रिय संयम आवश्यक आहे. आणि ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम न चिरेण अधिगच्छति, म्हणजे ज्ञान जेव्हा प्राप्त होतं तेव्हा खऱ्या अर्थाने मनुष्य शांतीला प्राप्त करतो. आपण शांती, समाधान, सुख, तृप्ती याच्यासाठीच बिझनेस करतोय ना. पण त्यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट विसरून चालणार नाही, आपल्याला श्रद्धा हवी शास्त्रांवर. तर आपण शांत राहू शकतो कुठल्याही परिस्थितीत. शांतपणे विचार करण्याची शक्ती ही शास्त्रावर, भगवंतावर श्रद्धा असल्यामुळे प्राप्त होते. आणि त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला फोकस छान ठेवू शकतो. तुम्ही जर का खूप परीक्षेच्या वेळी वगैरे खूप ताण येत असेल तर जेवढं येतं तेवढं विसरून जातो माणूस. ताणामुळे व्यक्ती क्रियाशील नाही राहू शकत. ताणामुळे त्याला जडत्व येतं, ताणामुळे त्याला उमेद राहत नाही काही करण्याची, ताणामुळे तो निगेटिव्ह बनू शकतो, त्याला असं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड राहत नाही. तर हे जे आपल्याला जी ह्या ताणाची जी सगळी हे जो इम्पॅक्ट आहे आपल्यावर, तो श्रद्धेने कमी होऊ शकतो. श्रद्धा ठेवली की ताण कमी होतो. तर त्यामुळे अज्ञश्च अश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती, भगवंत म्हणतात भगवद्गीतेत. जर अज्ञश्च म्हणजे ज्याला ज्ञान नाहीये, अश्रद्धानश्च आणि त्याच्या वर त्याला ज्ञान देणाऱ्या किंवा ज्ञानाच्या स्त्रोतांवर श्रद्धा पण नाहीये, असा संशयी व्यक्ती, हे खरंय का उगीच काहीतरी गप्पा तर नाहीत, असा व्यक्ती काय होतो? विनश्यती, विनाशाला प्राप्त होतो. त्यामुळे नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मा, म्हणजे संशयी व्यक्ती जो असतो ना, या लोकामध्ये किंवा परलोकामध्ये त्याला कुठेही सुख प्राप्त होऊ शकत नाही. पैसा प्राप्त होणे आणि सुख प्राप्त होणे याच्यात फरक आहे. तर हे गमक आहे सुखाचं, शांतीचं, हे गमक आहे. आणि शिवाय धर्माचा कुठलाही मार्ग श्रद्धावान व्यक्ती नसेल तर प्राप्त होऊ शकत नाही. अश्रद्धाना पुरुषः धर्मस्यास्य परंतपा अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. मृत्यू संसार म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो व्यक्ती फसत जातो अधिक. कोण व्यक्ती? अश्रद्धाना म्हणजे ज्याच्यावर श्रद्धा नाही आहे, ज्याच्यामध्ये. अप्राप्य माम म्हणजे धर्माला तो प्राप्त नाही करू शकत, भगवंतांना प्राप्त नाही करू शकत. त्यामुळे या सर्व धर्माचं सार जे ते भगवद्गीता आहे. प्रभूजींनी तो टॉपिक टाकला की बिझनेस अँड भगवद्गीता. तर आता शास्त्र तो खूप आहे, खूप शास्त्र आहेत. त्यातलं सार जे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत, असं गीता महात्म्यामध्ये सांगितलंय की सर्व उपनिषद, सर्व शास्त्र जे आहे त्याचं सार हे भगवद्गीतेमध्ये. आणि त्यामुळे आपल्याला जर का क्विकली पाहिजे असतील गोष्टी सार रूपामध्ये, तर आपल्याला धर्मशास्त्र म्हणून भगवद्गीता योग्य. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, शंकराचार्यांनी म्हटलेले की एकच शास्त्र आपल्याला पुरेसं आहे. कुठलं? देवकी पुत्र गीतम. कोण आहे देवकी पुत्र? श्रीकृष्ण. आणि त्यांचं गीत काय? भगवद्गीता. त्यामुळे भगवद्गीता हे आपल्याला ना अशा गोष्टी, असे फॉर्म्युले, असे सूत्र सांगू शकतं की ज्याच्याने आपण जीवनाची सिद्धी प्राप्त करू शकतो.
आपण म्हटल्याप्रमाणे शांती प्राप्त करू शकतो, आध्यात्मिक सुख प्राप्त करू शकतो. आणि विशेष म्हणजे सगळे ते डीप फॉर्म्युले जाणून घेऊ शकतो. त्यामुळे तस्मात् धर्ममयी गीता सर्व ज्ञान प्रयोजिका. म्हणजे त्यामुळे धर्म शिकवणारी जी गीता आहे ती सर्व ज्ञान प्रयोजिका. तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व ज्ञान त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे भगवद्गीता हा ग्रंथ व्यक्तीने कधीच सोडू नये. मनुष्याने भगवद्गीता सोडू नये, कारण त्याच्यामध्ये सगळे सिक्रेट आहेत आणि रोज अध्ययन करायला पाहिजे भगवद्गीतेचं. अशा प्रकारे सर्व शास्त्र सारभूता विशुद्धासा विशिष्यते. म्हणजे सर्व शास्त्राचं सार जे आहे ते भगवद्गीतेमध्ये. तर ती भगवद्गीता आपल्या बिझनेसमॅन साठी काय सांगते, तर भगवद्गीतेमध्ये खचितच असं वर्गीकरण केलेलं आहे. बिझनेसमॅन हा कन्सेप्ट भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणजे आपल्या भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. चातुर्वर्ण्य, 4 वर्ण विभाग मी केलेले भगवंत म्हणतात. हे तुम्ही कुठेही जा, तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही युरोपमध्ये जा, जर्मनीमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला हे 4 वर्ग दिसतील मनुष्यांचे. चातुर्वर्ण्यम म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जी व्यवस्था आहे. काय 4 वर्ण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ही काही जाती व्यवस्था नाही आहे. ही व्यक्तींच्या वेगवेगळ्या गुणकर्म विभागशः म्हणजे गुण आणि कर्मांप्रमाणे केलेले विभाग आहेत. ब्राह्मण काही गुणांनी संपन्न असतो, क्षत्रिय काही गुणांनी आणि कर्मांनी, सगळे गुण आणि कर्मांनी संपन्न असतो. वैश्य म्हणजे बिझनेसमॅन हा काही गुण आणि कर्मांनी संपन्न असतो. आणि ही नैसर्गिक विभागणी आहे. शमोदमः तपः शौचम शांतिरार्जवमेवच ज्ञान विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. म्हणजे ब्राह्मण जो आहे तो कुठल्या गुणांनी कर्मांनी प्रेरित असतो ते या श्लोकात सांगितले. शम म्हणजे मनावर नियंत्रण, दमः म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण, तपः म्हणजे तपस्या करण्यात कुशल, शम दम तप शौचम अतिशय शुद्ध विशुद्ध जीवन, अंतर्बाह्य बाहेरून सुद्धा 3-3 वेळा अंघोळ करून स्वच्छ राहणारा, स्वच्छ अन्न खाणारा, स्वच्छ विचारसरणी असलेला, साधा सरळ सिंपल आध्यात्मिक दृष्टिकोनाने अतिशय प्रगत ज्ञानी, ज्ञानम विज्ञानम ज्याला ज्ञान आणि त्याचं विज्ञान प्रकट झालेलं आहे. आस्तिक्यम म्हणजे भगवत शक्तीवर पूर्ण विश्वास असणारी व्यक्ती म्हणजे ब्राह्मण. ब्रह्मकर्म स्वभावज. तेज धृती क्षमा दाक्षम युद्धे चाप्य पलायनम म्हणजे युद्धामध्ये पळून न जाणारा, अतिशय तेजस्वी म्हणजे जी व्यक्ती आली की स्वाभाविकच असं वाटतं अरे कोण आहे ते. शिवाजी महाराजांना आपण आजही बघतो, कुठे पुतळा बघितलं तर आपल्याला त्यांच्या तेजाचा आभास आज पण होतो. त्याला तेज म्हणतात. शौर्य, युद्धेच्या पूर्ण शूरवीर. संभाजी महाराजांचा छावा बघितला असेल कदाचित. ते शूरवीर, मृत्यू आला तरी धर्मापासून ढळणार नाही अशी शक्ती, अद्भुत शक्ती. हे क्षत्रिय, क्षत्रबळ, हे असे लोक असतात ना. जन्मजातच आपल्याला कळतं की हा शूरवीर तेजस्वी बालक आहे हा, किंवा हा अतिशय शांत गंभीर स्वतःवर नियंत्रण असलेला, शास्त्रावर श्रद्धा असलेला, भगवंतावर श्रद्धा असलेला बालक आहे. हा बालक आत्ताच कसा कुठे बिझनेस मिळतो का बघणार आहे. मग तसे हे 4 वर्ण जे आहेत ते स्वाभाविक आहेत. स्वाभाविक म्हणजे स्वभावतःच ते सोपं जातं असे आहेत. तर कारण काय जन्मजातच ते जरा अंगभूत असतं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखं. तर जेव्हा हे कर्म आपण स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, अभिमानाने करतो, त्यावेळी ते कर्म आपल्याला बंधनकारक होतात. आणि ज्यावेळी आपण ते निष्काम करतो, इतरांसाठी करतो, तेव्हा त्याला कर्मयोग म्हणतात. किंवा जे भगवंतांच्या सेवेसाठी सर्व कर्म करतो तेव्हा त्याला भक्तियोग म्हणतात. दोन्हीचं डेस्टिनेशन वेगवेगळं आहे. तेच करणार म्हणजे क्षत्रिय जो युद्ध करणार किंवा ऍडमिनिस्ट्रेशन करणार, ब्राह्मण आहे तो पूजा अर्चा करणार किंवा काहीतरी ब्राह्मणाचं कर्म करणार, वैश्य जो आहे तो तसा बिझनेस करणार, शूद्र आहे जो तो इतरांची सेवा करणार. परंतु त्यांचं गोल काय ह्याच्यावर ते कुठे जाणार आणि त्यांची गती काय हे अवलंबून आहे. तर त्याला त्यामुळे कर्म म्हणतात किंवा कर्मयोग म्हणतात. म्हणून भगवद्गीता आपल्याला सांगते की आपण आपलं कर्म
आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार कसं करायचं. वर्ण तर कळले, आश्रम म्हणजे काय, ब्रह्मचारी अवस्थेत, गृहस्थ अवस्थेत, वानप्रस्थ अवस्थेत आणि संन्यासी अवस्थेत, या 4 अवस्थेमध्ये या 4 लोकांनी कसं वागायला पाहिजे, ह्याला योग पद्धती म्हणतात. म्हणजे हे कसं काय करावं, काय करू नये. किम कर्म किम अकर्मेती कवयो अपि यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. भगवंत म्हणतात की मी सांगतो कसं करायचं, हे मी तयार केलेलं आहे, मी सांगतो कशासाठी आहे. जसं तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एखाद्याला ठेवलं नोकरीवर, तुम्ही सांगणार ना, तुम्ही बिझनेस तयार केलाय, तुम्ही सांगणार की तू कशासाठी मी तुला घेतलंय, तुझं कार्य काय आहे, तू कशा प्रकारे केलं पाहिजे. तसं भगवंत म्हणतात मी सांगतो तुला, तू कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. ही विभागणी मी केलीये. आता तुझ्यासाठी काय कर्तव्य आहे, काय अकर्तव्य आहे, काय कर्म आहे, काय विकर्म आहे. कर्म म्हणजे पुण्यकर्म थोडक्यात, विकर्म म्हणजे जे करू नये ते पाप कर्म, तर त्याचे फळ वेगवेगळे मिळतात. तर असं नाहीये की फक्त आपले माझ्या दृष्टीने काय चांगलं आणि काय वाईट, असं आहे की सृष्टीच्या दृष्टीने काय चांगलं आणि काय वाईट, भगवत दृष्टीने काय चांगलं आणि काय वाईट. तर याच्याप्रमाणे आपल्याला भगवद्गीता शिकवते की आपण आपापल्या वर्णामध्ये कशा प्रकारे उत्तम पद्धतीने आपली कार्य करू शकतो. किती वेळ झाला, संपत आला आहे ना. तर मी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्षत्रियांचे गुण आपण पाहिले. आता आपल्या बिझनेस क्लासचे गुण काय सांगितलेत भगवंतांनी. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्मम शूद्र कर्म स्वभावजम. म्हणजे एक वैश्य किंवा एक जो बिझनेसमॅन असतो त्याच्यासाठी स्वाभाविक कर्म काय आहे, तर शेती करणे, कृषी, शेती आणि शेतीच्या आधारित उद्योग, कृषी, गोरक्ष गायींची रक्षा, विशेष करून गाय रक्षा हे सांगितलेलं आहे, आणि त्यांच्या वंशाची वृद्धी करणं. गोरक्षा म्हटलंय, कदाचित गोपालन जमत नसेल तर गोरक्षा गायींचं रक्षण करणे, आणि वाणिज्य शुद्ध व्यापार करणे. मग त्यामध्ये आपण सगळे जे व्यापार करतात ते सगळे त्याचे भाग आहेत, आदान प्रदान, ज्यामध्ये पैसे कमवणे आलं किंवा मी म्हटल्याप्रमाणे ऋण देणे ऋण घेणे आलं. तर शुद्ध व्यापार करणे हे वैश्यांसाठी स्वाभाविक आहे. तर हे एका बिझनेसमॅन साठी स्वाभाविक पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला त्रासदायक नको, त्याला सहज झालं पाहिजे, त्याच्या स्वभावामध्येच ते पाहिजे. जर ते स्वभावामध्ये नसेल आणि आपण उगीच ओढून ताणून करत असू तर ते आपल्याला त्रासदायक होईल फार. हा महत्वाचा मुद्दा भगवद्गीता सांगते की तुम्हाला स्वाभाविक काय आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तो स्वभाव जो आहे तो आपला जन्मजात आहे. स्वभाव दुरतिक्रम, हा स्वभावाच्या नियमांच्या पलीकडे कुणालाही जाणं अवघड आहे. स्वभाव आपण स्वाभाविक कशाला म्हणतो, स्वाभाविकच मला आवडतं, तर हे स्वाभाविक झालं पाहिजे आपल्याला. कदाचित काही परिस्थितीमुळे ते झाकलेलं असू शकतं, पण ते झाकलेलं असेल तर ती धूळ साफ करून आपल्याला स्वाभाविक व्हावं लागेल. तर याच्यामध्ये मनुस्मृतीमध्ये पण सांगितलंय, पशूनाम रक्षणम दानम इज्जाध्ययनम एवच वणिक पथम कुसीदम च वैश्यस्य कृषिमेवच. म्हणजे बिझनेसमॅन साठी काय काय करायला पाहिजे मनु सांगतात. यज्ञ करणे, यज्ञयाग. बऱ्याच वेळा तुम्ही बघा, आता मी लातूरला वाढलेलो, लहानाचा मोठा झालोय, तर तिथे आम्ही बघायचो की आमच्या शाळेच्या मोठ्या ग्राउंडवर मोठे मोठे बिझनेसमॅन संतांसाठी यज्ञ आणि कथेचं आयोजन करायचे, स्पॉन्सर करायचे. आणि त्यांच्यामुळेच त्यांनी कुठेतरी काहीतरी केलं, व्यवस्था केली, म्हणून हजारो लोक धर्मनिष्ठ झाले, हजारो लोक सत्संगाला येत असत. तर हे एक महत्वाचं कर्म सांगितलेलं आहे. अध्ययन करणे, दान देणे, व्याजानी पैसे देऊन व्याज घेणे, हा पण धर्म म्हटलाय. म्हणजे तुम्ही वेल्थ क्रिएट करताना अशी वेल्थ म्हणजे कुठेतरी इन्व्हेस्ट करता ज्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळतात, व्याज घेणे, म्हणजे हे धर्म आहे. असं नाही की काहीतरी आपण घेतोय, हा धर्म आहे. आणि कृषी म्हणजे कृषी आधारित काहीतरी करणे, गोरक्षा करणे, वाणिज्य, असे शास्त्रनियत स्वभावाचे कर्म करून परमात्म्याचं पूजन करावं या कर्मातून, असं मनु महाराज म्हणतात.
तर विशेष करून गोरक्षा हे सर्वत्र लिहिलेलं आहे, भागवतातही गोरक्षा असं लिहिलेलं आहे. तर गोरक्षेबद्दल बोलायचं तर खूप मोठा विषय. गोरक्षा आणि मनुष्य मात्राचं सुख, गोरक्षा आणि जमिनीचा कस टिकवून ठेवणे. आज जर का तुम्ही बघितलं ना, मी शेतकऱ्यांशी बऱ्याच बोललेलो आहे, क्षारयुक्त जमीन झालेली आहे सगळी. का तर ते युरिया आणि ते आर्टिफिशियल, कारण गायी कापल्या जात आहेत. गायीचं शेण, गोमूत्र हे फर्टिलायझर आहे सगळ्यात मोठं. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पीसीज येतात. असं म्हटलेलं आहे, एक गोरक्षक आहेत आपले साताऱ्याकडे, त्यांची मोठी गोशाळा आहे. ते IT कंपनीमध्ये मॅनेजर होते, नंतर ते त्या याच्यामध्ये बिझनेसमध्ये किंवा त्या गोरक्षामध्ये गेले. तर त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे, ते ज्या विलेजमध्ये, ज्या खेड्यामध्ये त्यांनी गायींचा गोठा हे केला, बांधला, तिथे त्यांना लक्षात आलं की ग्राउंड वॉटर जे आहे ते आपोआप वर यायला लागलं. तर त्यांच्या रिसर्च प्रमाणे गायींच्या खुरामध्ये असे जीवाणू असतात, जे जीवाणू भूगर्भामधल्या खोल जीवाणूंना वर आकर्षित करतात त्यांच्या सुगंधाने. आणि जमीन त्यामुळे अशी खालून अशी मशागत झाल्यासारखी वर 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 मशागत होते ते. आणि पाणी जे आहे ग्राउंड वॉटर खोल, ते सगळं वर ओढलं जातं. ही अद्भुत शक्ती गायींमध्ये. गायींचं शेण पडल्यामुळे, गोमूत्र पडल्यामुळे सुपीकता येते जमिनीला. साहजिकच. ती काय, गाय बिचारी काय खाते? गवत खाते. आणि गोमूत्र आणि ह्याच्यानी मस्त फर्टिलायझरनी सुबत्ता येते. म्हणजे तुमच्याकडे जर का प्रोडक्शनच नसेल, फार्मिंग प्रोडक्शन, तर तुम्ही काय नट्स बोल्ट्स खाणार का? आमचे श्रील प्रभुपाद म्हणायचे, तुमच्या फॅक्टरीमध्ये केलेल्या गोष्टी तुम्ही खाणार नाही. तुमची फॅक्टरी पण शेवटी त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे कृषीसाठी गोरक्षा पण आवश्यक आहे. तर गोरक्षेकडे जर का दुर्लक्ष केलं, एक पुस्तक आहे सहदेव प्रभूंनी लिहिलं आहे, डॉक्टर सहदेव, कॉन्स्पिरसी ऑफ टर्निंग इंडिया इनटू अ डेझर्ट बाय 2050. ही PDF अवेलेबल आहे की इतर देश भारताला मरुभूमी किंवा वाळवंट करण्याची एक त्यांनी योजना आखली आणि 2050 पर्यंत भारताचं बऱ्यापैकी वाळवंट होईल. मग तुम्ही बिझनेस काय करणार? ही बिझनेस तुम्ही करू नये, बिझनेस करायलाच मिळू नये म्हणून ही कॉन्स्पिरसी आहे. आणि त्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे सरळ सरळ स्पष्ट की यामध्ये गायींचं महत्व कमी करणे, गायींची पूर्ण हत्या करण्याला प्रमोट करणे आणि त्याद्वारे इथली सुपीकता नष्ट करणे आणि पाश्चात्य देशांनी दिलेल्या केमिकल फर्टिलायझर्सवर आपली सगळी व्यवस्था विसंबून ठेवणे आणि त्या फर्टिलायझरनी नाश करणे. त्यामध्ये त्यांनी सिस्टमॅटिक गव्हर्नमेंटच्या लोकांची नावं दिलेत, कोणी कोणी हे केलं, कुठल्या उत्क्रांतीच्या नावावर केलं. तर या सगळ्या गोष्टीकडे चौफेर बघण्याचं वाणिज्य व्यक्तीचं काम आहे. त्याला हे एक्सपोज करता आलं पाहिजे, त्याला हे ज्ञान मिळालं पाहिजे, त्यांनी हे ज्ञान प्रसारित करून त्याच्या पॉलिसी आपल्या बिझनेसमध्ये आणता आल्या पाहिजे. तर कदाचित गोरक्षा आणि माझ्या बिझनेसचा काही संबंध नाही असं वाटेल, पण दूरदृष्टीच्या विजनरी बिझनेसमॅनला हे माहिती असतं की गोरक्षा वाणिज्याचा संबंध माझ्याशी आहे आणि कुठेतरी मी तिकडे फंडिंग केलं नाही तर मग ते माझ्यावरच उलटणार आहे शेवटी. आपण असं म्हणतो का, मी बिझनेसमॅन आहे तर मी माझ्या जेवणावर कशाला खर्च करू? बेसिक नेसेसिटी आहे सिव्हिलायझेशनची. त्याचप्रमाणे या सगळ्या बेसिक नेसेसिटीज आहेत, हे आपल्याला शास्त्र प्रकट करतं. तर हे चार, हे मी जे म्हटलं ना की सूक्ष्म संबंध, असा संबंध हा शास्त्रामध्ये वर्णाश्रमाच्या बाबतीत लावलेला आहे. तर वर्णाश्रम म्हणजे अशी व्यवस्था जिथे एक शरीर आपलं, जसं आहे आता हे माझं शरीर किंवा तुमचं शरीर, ह्याच्यामध्ये वेगवेगळे अवयव भाग आहेत. डोकं आहे, मुख आहे, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, हात, खांदे, पोट आहे, पाय आहेत. तर वर्णाश्रम व्यवस्थेला समाजाच्या, त्या समाजाला अशाच प्रकारच्या शरीराची उपमा दिलेली. तर हे भगवंतांचं जे विराट रूप आपण ऐकलं असेल, विराट रूप नाव, युनिव्हर्सल फॉर्म. भगवंतांचं विराट रूप म्हणजे काय आहे? ब्राह्मण हे मुखामध्ये स्थित आहेत. ब्राह्मणांचं कर्तव्य कर्म काय? विजन देणे, लिडरशिप देणे, शास्त्र समजवणे, श्रद्धा विकसित करणे, चांगुलपणा आणि पुण्यकर्म आणि आध्यात्मिक कर्म, योग या गोष्टी शिकवणे समाजाला. स्वतः विरक्त राहणे, कुठलाही पैसा एक्सपेक्ट न करणे,
पवित्र जीवन जगणे, इतरांना आशीर्वाद देऊन वर आणण्याची शक्ती असणे, मंत्र तंत्र जे काय आवश्यक आहे ते सगळं विकसित करणे, सगळे संस्कार समाजामध्ये विकसित करणे, पूजा अर्चा करणे, देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी सामान्य व्यक्तीला मदत करणे, पुरोहित होणे, आध्यात्मिक गुरु होणे, शास्त्र निष्णात होणे, शास्त्राप्रमाणे काय मत आहे, काय करावं काय नाही करावं हे व्यक्तीला समजावून सांगणे, आणि तरी पण काहीही न अपेक्षा करणे कोणाकडनं, शांत राहणे, आपल्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण असणे, ह्या गोष्टी डोक्याचा भाग आहे. जेव्हा आता तुम्ही जर का बघितलं ॲलोपॅथी आणि आयुर्वेद, आयुर्वेद हे आपलं शास्त्र आहे, ॲलोपॅथी हे नवीन इनोव्हेशन्स आहेत. पण तुम्ही जर बघितलं तर आयुर्वेदाच्या सुरुवातीलाच पुस्तकामध्ये आयुर्वेदिक वैद्य होण्यासाठीची एक पात्रता सांगितली आहे. जसं आता तुम्ही बिझनेसमध्ये कोणाला घेणार असाल, पात्रता असते ना, त्याची पर्सनॅलिटी चांगली पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, तो समाजामध्ये आनंदाने तुमचा बिझनेस मार्केट करू शकला पाहिजे. तसं आयुर्वेद शिकणाऱ्या वैद्यासाठी काय आवश्यक आहे, तर तिथं म्हटलेलं आहे की तो लोभी नसावा. जर लोभी असेल एखादा व्यक्ती तर तो वैद्य बनण्यासाठी पात्र नाही. आता तुम्ही ॲलोपॅथीमध्ये बघा, असं काहीही नाहीये, काहीच दिलेलं नाही. मग आज किडनी विकून डॉक्टर घोटाळे करतात, काहीतरी अवयव विकतात, काहीतरी आपलं कॉर्पोरेट हॉस्पिटल चालवण्यासाठी 10 गफळे करतात. ह्याचं तुमचे जे फार्मसी कंपनीज आहेत त्याच्याप्रमाणे निर्णय देतात, त्या फार्मसी कंपनीने पैसे दिलेले त्याचं मार्केटिंग करतात, लोभापायी पैशापायी हे सगळं चाललेलं असतं. तर हे डॉक्टर किंवा डॉक्टर आहे, आयुर्वेदिक वैद्य जो आहे तो ब्राह्मण क्लास पाहिजे, म्हणजे गुण तसे पाहिजेत, जन्माचं म्हणत नाही आपण, गुण आणि कर्म तसे पाहिजेत, तर तो व्यवस्थित चिकित्सा करू शकेल. नाही तो पार्शालिटी, तो जा या लॅबला जा, नाही तुम्ही त्या लॅबचा रिपोर्ट आणलाय का, तो त्या लॅबचा नाही चालणार, त्या लॅब कडून करून आणा, कारण आमची तिथे श्रद्धा आहे असं सांगणार, पण आमचं तिथं फायनान्शियल टाईप आहे हे नाही सांगणार. तर तो हे जे आहे ना, हा फरक पडतो. आपण फसवले जाऊ शकतो शास्त्र विरहित असू तर आपण चुकीच्या अज्ञानी गोष्टीला ज्ञान समजू आणि ज्ञानाला अज्ञान समजू. भगवद्गीतेत दिलेले आहे की अशी बुद्धी विकसित होते, तमोगुणी व्यक्ती जो असतो तो खऱ्या धर्माला अधर्म समजतो आणि अधर्माला धर्म समजतो. आपण आजकाल बघतो सर्व धर्म समभाव, जे अधार्मिक आहे त्याला सुद्धा धर्म समजून त्याला समभाव दिलाय, बरोबर आहे ना. तर हे शास्त्र चक्षु नसेल, शास्त्राचे डोळे नसतील तर व्यक्ती असा फसगत होते त्याची. त्यामुळे हे जे आहे ब्राह्मण मुख, बाहू जे ज्याच्याने प्रोटेक्शन होतं ते क्षत्रिय, पोट म्हणजे वणिक वैश्य, पोट. तर आपल्याला या दृष्टीने समाजामध्ये आपलं कर्तव्य करता आलं पाहिजे की आपण समाजाचे पोषण करणारे आहोत, म्हणजे ही जबाबदारी भगवंतानी दिली आहे. आता तुम्ही पहा पोषण कसं होतं, आपण अन्न कुठून खातो, मुखातून खातो, आणि पोषण कुठून होतं, पोटातून होतं. सूक्ष्म संबंध आहे. पोषण करण्यासाठी अन्न मुखामध्ये कोण टाकतं, हात टाकतात, हाताने खातो आपण. म्हणजे क्षत्रियांनी पैसा व्यवस्थित, टॅक्स जे गोळा करतात तो पैसा व्यवस्थित सुज्ञ आदर्श अशा व्यक्तीच्या माध्यमातून वैश्य पोटापर्यंत नेला पाहिजे. आणि पोटामध्ये अन्नाचं पचन होतं, पोटामधून सगळे धातू उत्पन्न होतात, विटॅमिन्स वगैरे सगळं एक्स्ट्रॅक्शन होतं, पोटामधून ते सगळं सर्वत्र पसरवण्यासाठी रक्ताच्या द्वारे सगळीकडे कनेक्ट होतं. त्याप्रमाणे तुमची स्थिती पहा ऍज अ बिझनेसमॅन, तुम्ही समाजामध्ये कुठल्या स्थितीमध्ये आहात. सूक्ष्म स्थिती आहे, कोणाला माहिती पडत नाही ते कसं होतं, पण तुमची जी थिंकिंग आहे, तुमची ज्या पॉलिसीज आहेत, तुमचे जे स्वतःचं स्थान आहे हे फार सूक्ष्म आहे. तसं पाहायला गेलं तर धर्म अर्थ काम मोक्ष असं पुरुषार्थ म्हटलेले. धर्मयुक्त वर्तनातून अर्थ उत्पत्ती होते असा अर्थ आहे त्याचा. धर्मनिष्ठता नसेल तर अर्थ उत्पत्ती नाही होऊ शकत.
अर्थ उत्पत्ती नसेल तर काम तृप्त होऊ शकत नाही, इच्छा तृप्त होऊ शकत नाही. मग त्या इच्छांचं पोषण जे आहे, इच्छांसाठी कार्य करणे, इच्छाशक्ती, कार्यशक्ती या गोष्टी पोषणातून मिळतात आणि त्या पोषणाचं काम बिझनेस आहे. बिझनेस नीट असेल तर पोषण होईल. म्हणून आजकाल आपले जे लीडर्स आहेत थोडे सुज्ञ आहेत आधीपेक्षा, ते बिझनेसकडे लक्ष देत आहेत. तुमचा बिझनेस नाही तर काय तुम्ही करणार. एक गृहस्थ आश्रम जो आहे तो बाकीच्या आश्रमांना चालवतो. वर्णाचा विचार झाला, आश्रमाच्या विचाराने विचार केला तर ब्रह्मचारी जो आहे त्याचं मुख्य काम काय, स्वाध्याय करणे, शिकणे, सगळ्या तपस्या शिकणे, सगळं स्वतःला मजबूत बनवणे, ऑलराऊंडर बनवणे. या गोष्टीसाठी फंडिंग कोण करतं? गृहस्थ, आई वडील करतात, गृहस्थ करतात. वानप्रस्थ म्हणजे वनात गेलेल्या व्यक्तीसाठी सर्व व्यवस्था लागतात ना त्यालाही, ते कोण करतं? वानप्रस्थ पैसे नाही कमवत, संन्यासी तर अजिबातच कमवत नाही. संन्यासी हा सर्वांचा गुरु आहे वर्णाश्रमाचा. संन्याशांचं पोषण, त्यांची व्यवस्था कोण करतात? गृहस्थ करतात. आणि गृहस्थांमध्ये ती सर्वात जास्त जबाबदारी कोणाची आहे? कुठल्या वर्णाची आहे? वैश्यांची. ब्राह्मण त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये आहेत स्थित. ह्याला तुम्ही पॉलिटिशियन समजा, ह्याला तुम्ही टॅक्स गोळा करतात ना ते तुमच्या आमच्याकडनं, त्यातून ते विनियोग करतात. तर तो टॅक्स त्यांनी खरं तर दूरदृष्टी संपन्न अशा ब्राह्मण विचारांच्या, आध्यात्मिक विचारांच्या, तशा गुणांच्या आणि कर्मांच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनातून करायला पाहिजे. मुख जे आहे ते अन्न मुखातच ठेवतं का? त्यामुळे ब्राह्मण स्वतः ते काही नाही घेत. ऍडवायझर, विदूर जे आहे ते काही ते गरीब होते, पण ते ह्याला धृतराष्ट्राला हे द्यायचे, सल्ला द्यायचे काय बरोबर, विदूर नीती. आजच मी वाचलं, आपण विदूर नीती आणि चाणक्य नीती सोडून बसलोय आणि आपण काहीतरी वेगळंच घेऊन बसलोय, गांधी नीती. त्यामुळे आपला सत्यानाश झालाय. तर ही विदूर नीती काय आहे? हेच आहे विदूर नीती. तुम्ही ओपन करा, हेच सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. विदूर, चाणक्यानी शून्यातून कसं उभं केलं सगळं एम्पायर, राज्य, बिझनेस कसा शून्यातून उभा केला, त्याची नीती. आपण जर का दिल्लीला गेला तर जिथे आपलं पॉलिटिशियन्सचं सगळं साम्राज्य आहे, जिथे त्या बिल्डिंग आहेत सगळ्या एम्बसीज आणि सगळं ते आपलं असेंब्ली वगैरे सगळं, पार्लमेंट, हे सगळं जिथे आहे त्याला चाणक्यपुरी म्हणतात. का? कारण चाणक्य हे आपले आदर्श आहेत. त्यामुळे चाणक्यांनी सुद्धा हे वैदिक शास्त्रांवर आधारित नीती दिलेली. तर त्या नीतीनुसार आपण आपला बिझनेस सुद्धा करू शकतो. चाणक्य नीतीमध्ये सगळ्या सूक्ष्म गोष्टी दिलेल्या आहेत. कसं ओळखायचं लोकांना, कुठे शत्रू ओळखायचा, कुठे मित्र ओळखायचा, काय लॉंग टर्म आहे, काय शॉर्ट टर्म आहे, श्रेय आणि प्रेय काय आहे, हे सगळं दिलेलं आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे आपण हा संबंध ओळखला पाहिजे. तर दुसरा एक परिपेक्ष, वेळ असेल तर सांगतो, आहे ना. दुसरा एक परिपेक्ष जो भगवद्गीतेचा आहे तो आहे म्हणजे कर्म आणि विकर्म. कसं कार्य करावं कर्तव्य आणि कसं करू नये. तर हे पण एक महत्वाचा भाग आहे, कारण आपल्याला रिझल्ट त्यातून मिळतो. किम कर्म किम अकर्मेती कवयो अपि यत्र मोहिता. आम्ही म्हटल्याप्रमाणे काय करावं आणि काय नाही करू हे मोठमोठे कवी म्हणजे मोठमोठे बुद्धिमान व्यक्ती सुद्धा समजू शकत नाही. तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला शास्त्र, गुरु आणि साधू मदत करतात. तर आपल्याला सगळ्यांना त्यामुळे गुरु आणि साधू आणि शास्त्र यांच्याशी संबंध लाईव्ह ठेवला पाहिजे. असं नाही गुरु म्हणजे फोटो मधला गुरु. गुरु म्हणजे प्रत्यक्ष गुरु, प्रत्यक्ष आध्यात्मिक गुरु. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु, पुरोहित हे लोक असले पाहिजे. तर ते आपल्याला क्षणोक्षणी सूक्ष्म विचार सांगू शकतात, काय चूक आहे किंवा काय बरोबर आहे. तर आपला जो स्वभाव आहे हा का महत्वाचा सांगितलाय भगवद्गीतेत, की श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. किल्बिषम म्हणजे पाप. तर इथे काय सांगितलंय की आपल्या स्वतःच्या स्वभावाप्रमाणे आपला धर्म आपण पालन केला पाहिजे. धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म, क्षत्रिय धर्म, वैश्य धर्म. आपल्या स्वभावाप्रमाणे आपण
पालन केलं पाहिजे. दुसऱ्यांचा धर्म पालन करण्यापेक्षा आपण आपला धर्म आपल्या स्वभावाने पालन केला पाहिजे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. कसं ओळखू शकतो आपण हा माझा धर्म आहे की नाही? भयावह वाटतो आपल्याला. म्हणजे तुम्हाला जर का सांगितलं की तुम्ही पैसा घ्यायचा नाही, शांत राहायचं, अतिशय गंभीर साधना करायची, योग करायचे, शास्त्राचं अध्ययन करायचं, कुठेही तपस्येमध्ये राहायचं, इंद्रियांवर नियंत्रण करायचं, मनावर नियंत्रण करायचं, हे तुम्हाला भयावह वाटायला लागलं, याचा अर्थ तुम्ही त्या धर्माचं पालन करू नये, तो धर्म तुमच्यासाठी नाहीये. पण तुम्हाला वाटलं बिझनेस आहे, मी तयार आहे, बघू कसं करायचं, मी होतो, मला सगळा लॉस होऊ दे पण मी प्रयत्न करणार याच्यात, हे स्वभाव असल्यामुळे सगळं लॉस सुद्धा मोठमोठ्या बिझनेसमॅननी सहन केलेला आहे. आणि मग कुठेतरी त्यांचं अचानक टर्न अराउंड झालं आणि ते फ्लरिश झाले. असं कित्येक मोठ्या बिझनेसमॅनचं झालेलं आहे. तर तेच आहे की ते स्वभावाला अनुसरून आहे का? आणि विशेष काय त्याच्यामध्ये गोष्ट, जे स्वभावानुसार कर्म असतं ते करताना पाप लागत नाही. म्हणजे प्रभुपाद आमचे तात्पर्यामध्ये एका ठिकाणी लिहितात, कधी कधी बिझनेसमध्ये आपल्याला खोटं बोलावं लागतं, परंतु बिझनेसमॅनला खोटं बोलण्यामुळे त्या पाप लागत नाही. हे किती मोठं वरदान आहे. वाघ सिंहाना दुसऱ्या प्राण्यांना फाडून खाल्ल्यामुळे पाप लागत नाही, कारण त्यांचा स्वभाव आहे तो, त्यांच्यासाठी ते अन्न आहे. अशा प्रकारे आपला स्वभाव आपल्याला कसा आहे याच्यामध्ये एक स्थूल पण एक्सप्लेनेशन आहे आणि एक सूक्ष्म पण आहे. सूक्ष्म म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली. तर हे गुरु जे ते तुम्हाला जे स्पेसिफिक आहे ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर ते मार्गदर्शन घेणं फार आवश्यक आहे. आता तुमची ही त्यामुळे एक, जसं मी म्हटलं की पोषण जे आहे ते तुमचं कार्य आहे. तो पोषण तुम्ही कुठे करता आणि कुठे नाही करत हे तुम्हाला पाहावं लागतं. पोटामध्ये पोषण आणि रोग या दोन्हीची उत्पत्ती होते. पोटातच रोग उत्पन्न होतात सगळे, पोटापासूनच रोगांची उत्पत्ती होते. तर तो रोग होऊ नये, आज जर का सामाजिक स्थिती रोगग्रस्त असेल तर कुठेतरी बिझनेसमॅनच्या पोषणाचा अभाव आहे. बिझनेसमॅनच्या म्हणजे काय, तुम्ही ती तुमची जबाबदारी म्हणून घेतली पाहिजे. तुम्ही क्षत्रियांना डिक्टेट करू शकले पाहिजे काही गोष्टी. तुम्ही मोदीजींना सांगू शकले पाहिजे एकत्र येऊन की गोरक्षा आणि कृषी याच्याकडे आम्हाला व्यवस्थित वैदिक शास्त्राप्रमाणे हे पाहिजे, प्रायोरिटी पाहिजे. आमचं तुम्ही टॅक्स घेताय ना, आम्हाला ही पॉलिसी पाहिजे गव्हर्नमेंटची. नुसती मला पैसा माझ्या बिझनेसमध्ये कसं मिळेल इकडे लक्ष गेलं ना की तो स्वार्थ होतो आणि मग सर्वांसाठी चांगलं समाजासाठी काही होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला हे कोण सांगतं की सगळ्यांसाठी चांगलं काय आहे? आपल्या स्वार्थाच्या, आपलं पॉलिटिक्स आज बघितलं तर का करप्ट आहे? करप्ट म्हणजे रोग. कसा काय तो रोग आला? तुला दारूची बाटली देतो, तुम्हाला मत दे, हा रोग आहे. तो लोभ हा रोग आहे. गव्हर्नमेंट काय करणार? ही लाडकी योजना, तो लाडका योजना, ह्या ग्रुपला पैसे देणार, त्या ग्रुपला पैसे देणार, हा रोग आहे. फुकटचंद लोकांना खाऊ घालणार. 3% 4% लोक भारतामध्ये हे देतात, टॅक्स देतात, आणि बाकीचे काय करतात? मग बिझनेसमॅनला हे डिक्टेट करता आलं पाहिजे, तुम्ही सगळ्यांकडनं थोडं थोडं घेतलं पाहिजे, फुकट कोणाला खाऊ घालू नका. ही पॉलिसी कशी, आता RSS वगैरे इन्फ्लुएन्सर आहेत ना गव्हर्नमेंटमध्ये, आणि त्यांना दृष्टिकोन देणार, क्षत्रियांना पोषणासाठी योग्य असं सगळं आतून कोण देणार? हे आतल्या गोष्टी आहेत, ह्या पोचल्या पाहिजेत तिथपर्यंत. तर हा संबंध, ही चाणाक्षता ही शास्त्रचक्षुनी येते. आणि भारताला विश्वगुरु बनायचं असेल आणि आपल्या सगळ्यांनाच चांगलं मजबूत व्हायचं असेल आणि संपन्न व्हायचं असेल तर आपल्याला हे सूक्ष्म गोष्टी धर्मातून कळतात, भगवद्गीतेतून कळतात. तर त्यामुळे भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे. आता एक महत्वाचा भाग हा आहे की आपण अधर्माचं पोषण आपल्या बिझनेस मधून करतोय का, हे पण फार महत्वाचं आहे. कुठेतरी कत्तलखाना चालतोय आपल्या बिझनेसमुळे, कुठेतरी गोरक्षा किंवा प्राण्यांची रक्षा हे बिझनेस. आपल्या शास्त्राप्रमाणे राज्य जे आहे त्या राज्यामधली प्रजा काय,
प्रजायते ती प्रजा, जी तिथे जन्म घेते ती प्रजा. मग जन्म कोण कोण घेतं? मनुष्य घेतात आणि प्राणी पण घेतात, पक्षी पण घेतात, वनस्पती पण घेतात. तर प्राणी, पक्षी, वनस्पती यांना न मारणे, त्यांचं रक्षण करणे हे राजाचं कर्तव्य आहे, प्रजा. त्यामुळे आपला बिझनेस जर का अशावर आधारित असेल, ज्याच्यामध्ये हे निसर्ग नियमाच्या विपरीत चालले, तर मात्र त्याची आपल्याला पण रिॲक्शन येते आणि इतर पूर्ण समाजाला पण रिॲक्शन येते. तसंच आपला बिझनेस चेन मध्ये कुठेतरी असा तर नाहीये ना, आपण कामावर ठेवलेला व्यक्ती आततायी तर नाहीये ना, हे पण आजकाल शिकवावं लागतं. आता सोनीगर अंगण, ती सोसायटी आहे आपल्या रावेतमध्ये, मंदिराच्या बाजूलाच आहे. पाण्याच्या टाक्याच्या पुढे जाऊन थोडं गेलं ना, तिथे आहे. त्या सोसायटीमध्ये दुकानं आहेत तिथे खाली. तिथे एक MRF बेकरी म्हणून बेकरीवाल्याला जागा दिली. शेजारी तो पौर्णिमा कोणीतरी आहे, त्यांनी मागूनही जागा नाही दिली. तर मी एक दिवस बघितलं, अरे MRF हा कोणतरी, हा बांगलादेशी वगैरे वाटतोय कोणीतरी, इथला नाही वाटत आहे, ह्याला कसं काय जागा दिली? तर ते मला तो शेजारचं, बघा ना, मी मागितलं, मला नाही जागा दिली, मी तुला देणारच नाही म्हणाला तुम्हाला. मी म्हटलं, अरे अशा लोकांना जे विकर्म करतात, आतताई आहेत. आतताई काय? 6 प्रकारचे, वसिष्ठ स्मृतीमध्ये आतताई 6 प्रकारचे दिले. आतताई म्हणजे एनिमी किंवा तुमच्यासाठी योग्य नसलेलं विकर्म करणारी व्यक्ती. तर 6 कुठले आतताई आहेत हे आपल्या शास्त्रामध्ये दिले. जो कोणी सुद्धा विष देतो, तुम्हाला विष देऊन मारतो, जो तुम्हाला तुमच्या घराला आग लावतो, तुमच्यावर घातक हत्याराने आक्रमण करतो, जो तुमचं धन लुटतो, चोर आहे, जो तुमची भूमी हडपतो आणि जो तुमच्या स्त्रीचं हरण करतो, स्त्रीला त्रास देतो. आता तुम्ही विचार करा, हे कोण लोक आहेत? पाहतो आपण, न्यूज पाहतो, कोण लोक आहेत? दगड मारतात, कोण लोक आहेत? हे धर्म आहे हा? स्त्रियांना जिहाद बिहाद करतात, हा धर्म आहे? विष देतात, आग लावतात, सगळं होतंय ना. याची शास्त्र चक्षु कुठं गेला? त्यांना तुम्ही सम म्हणून कसं काय ठेवलंय? आता काल ते कुठलं हे झालं बाबा, लोकसभेत राज्यसभेत, भूमी हडपतायत, थांबवा त्यांना. पण हे इतके वर्ष कसं चाललं? कारण आपण पोषण केलं. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही अशी दुकानं देता कोणालाही, का देता? 3 महिन्यांनी तिथे त्याच बिल्डिंग मधल्या एका लहान मुलीचं शोषण झालं. तेव्हा डोळे उघडले, मग त्याला हाकलून दिलं मारून. का? सुरुवातीलाच का केलं? आपल्या बिझनेसमध्ये अशा पॉलिसी पाहिजे की तुम्ही विधर्मी, आतताई, तुम्हाला कोण म्हटलंय धर्म बघा? तुम्ही बघू नका धर्म, तुम्ही हे बघा ना की तो आतताई आहे का, ती कम्युनिटी काय आहे. कोण म्हटलंय की आम्हाला हा धर्म आवडत नाही? तो आम्ही सगळे अतिथी देव, सगळे आम्हाला देवासारखे. पण जेव्हा तुम्ही दगड फेकता, जेव्हा तुम्ही मंदिरं तोडता, जेव्हा तुम्ही स्त्रियांचं शोषण, अपहरण करता, फसवता, त्यांना सुटकेसमध्ये बंद कापून बंद करता, एखाद्या प्रेशर कुकर मध्ये टाकून उकळवता, मुलींचं शोषण करता, तुम्ही बिझनेसमध्ये कसं काय सर्व? मला आश्चर्य वाटतं. मी पिंपरीमध्ये वगैरे जातो ना, बऱ्याच वेळा असं आर्ग्युमेंट असतं की नाही, मिळतच नाहीत लोक. मग तसं पोषण तुम्ही दिलं तर मग ते विष पसरणार, रोग पसरणार. मग तुम्हाला हाकलणार एक दिवस, इकडून पळा, तिकडून पळा, सगळीकडून पळा, मग जाणार आहे कुठे? त्यामुळे ह्या गोष्टी ठाम पाहिजे. आणि हे ठाम कोण करू शकतं? ज्याच्याकडे पैसा येतो. पैसा एकदा चुकीच्या हातात गेला की रोग पसरला. त्यामुळे ही जबाबदारी आपली फार मोठी जबाबदारी, शास्त्राप्रमाणे, धर्माप्रमाणे. शेवटी आपल्या महाभारताचं युद्ध हे काय हिंदू मुस्लिम होतं का? आपलं महाभारताचं युद्ध आतताई वर्सेस धर्मनिष्ठ असं होतं. आतताई कोण होता? मुस्लिम होता दुर्योधन? नाही, आपल्याला काय फरकच पडत नाही. आपण धर्मातून बघतो. धर्मासाठी आपण हे नाही बघत की हा कुठल्या जन्माचा आहे, कुठल्या घरात जन्म झालाय. जर का आपल्यापैकी व्यक्ती सुद्धा कोयता गँग वगैरे करून कुठेतरी सगळी संपत्ती डिस्ट्रॉय करत असेल, तो आतताई आहे आपल्यासाठी, त्याला शिक्षा झाली पाहिजे. हा मुद्दा कळला का? हा मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो. फार. रोग कमी करण्यासाठी आपणच जाणार आहे आउट ऑफ बिझनेस ह्याच्यातून. कारण आपल्या विरुद्ध हे कारस्थानं होत आहेत आणि आपण ते कारस्थानाला
सर्व धर्म समभावाच्या नावावर मूर्खपणा करतोय. मी काय भडकवतोय तुम्हाला? हे धर्म आहे. हे जागृती केली पाहिजे आपण एकमेकांमध्ये. अरे तुम्ही आतताईचं पोषण तर करत नाहीये ना. खूप महत्वाचा हा भाग आहे. तर आता दुसरी महत्वाची ही गोष्ट आहे, हे झालं बाह्य झालं वर्णाश्रमातून. दुसरं आहे आंतरिक, आत्मा म्हणून. आत्म्याचं लौकिक, पारलौकिक आणि अलौकिक अशा 3 स्तरावर जीवाचे कर्म असतात. आता आपण जे बोललो ते सगळं लौकिक स्तरावर. लौकिक म्हणजे या जीवनामध्ये आपल्याला काय चांगलं आहे, काय वाईट आहे. पारलौकिक म्हणजे मृत्यूनंतर, आणि अलौकिक म्हणजे आध्यात्मिक धामामध्ये जाणे इतपत, जन्म मृत्यूतून सुटणे इतपत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का ह्या लौकिक धर्म पण आपण चांगला केला, तरी पण भागवत म्हणतं पराभवस्था अवबोध जातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्व. जोपर्यंत व्यक्ती आत्मा काय या स्तरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचा पराभवच आहे. कारण मग तो एका वेगळ्या ट्रॅपमध्ये अडकतो, लौकिकतेच्या वेगळ्या ट्रॅपमध्ये अडकतो. मग त्यामुळे आपल्याला आत्मतत्व सुद्धा भगवद्गीता सुरुवातीपासून सांगते की आपण आत्मा आहोत. आत्म्याच्या स्तरावर आपला आध्यात्मिक भक्तीचा एक वेगळा धर्म आहे. तर या प्रकारे आपण जे कर्म करतो, यामध्ये भगवद्गीता सांगते की आपल्याला नुसतं लौकिक पुण्य पाप या दृष्टीने पण पाहायला तर पाहिजे, परंतु आपल्याला अलौकिक दृष्टीतून हे पाहायला पाहिजे की आपलं कर्म अलौकिक होतंय का. त्याला कर्मयोग किंवा भक्तियोग म्हणतात. एक आहे चूक आणि बरोबर, दुसरं आहे उदात्त आध्यात्मिक कर्म. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना. यज्ञ म्हणजे यज्ञ पुरुष किंवा विष्णू प्रित्यर्थ केलेलं कर्म हे आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतं. मग आता क्षत्रिय म्हणून अर्जुनाला काय सांगितलेलं भगवंतांनी? अर्जुन म्हणाला न योत्स्य इति गोविंदम, मी आता युद्ध करणार नाही. भगवद्गीता ऐकल्यावर अर्जुन काय म्हणाला? करिष्ये वचनम तव, आता मी तू सांगतोस तसं करणार. आणि काय सांगितलं कृष्णाने? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. युद्धासाठी उभा राहा. क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयी उपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ भारत. अरे हे शूद्र हृदयाची दुर्बलता सोड, उभा राहा. तू क्षत्रिय आहेस. काय क्लैब्यम म्हणजे छक्क्यासारखा कसा वागू शकतोस असा, असं बोलले भगवंत. उठ, उभा राहा, शस्त्र हातात घे. गांडीवम स्त्रंतते हस्तात. अर्जुन म्हणतो माझ्या हातातून गांडीव सटकून जातोय. त्वक्चैव परिदयते, माझी त्वचा जळतीये. आणि नच शक्नोमी अवस्था, तुम्हाला काहीच कळत नाहीये. भ्रमती वच मे मना, माझं मन सगळं भ्रमित होतंय. अँझायटी, स्ट्रेस. निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशवा, मला सगळं काही विपरीत होताना घडताना दिसतंय. भगवंत म्हणतात चुप, हे सगळं फालतू बोलू नकोस. तुझा काय धर्म आहे? क्षत्रिय. हत्या झाली तरी हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम. लौकिक जगात तुझी हत्या झाली तुझं क्षत्रिय कर्म करताना, तरी सुद्धा स्वर्ग प्राप्त करशील, कारण तू धर्मयुद्ध करतोय. धर्म असो, संभाजी महाराजांनी काय केलं? धर्मयुद्ध केलं. शिवाजी महाराजांनी काय केलं? धर्मयुद्ध केलं. स्वर्गम जित्वा प्राप्स्यसे महिम, म्हणजे तू जिंकलास तर तुला तर राज्यच मिळणार आहे सगळं. निष्कंटक असं देवी देवतांना जे राज्य प्राप्त होत नाही ते तुला प्राप्त होणार आहे. तस्मात् उत्तिष्ठ, त्यामुळे उठ, उभा राहा. युद्धाय कृतनिश्चय, युद्ध कर. आणि मग अर्जुन शेवटी म्हणतो की मी करतो, तू म्हणतो तसं करतो. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझा मोह नष्ट झाला, मला स्मृती माझी मिळाली, आता मी युद्ध करणार. तर जर आपल्याला हा एक विषय होता स्ट्रेस, बिझनेसमध्ये स्ट्रेस येतो, तो कसा घालवावा, तर भगवद्गीता त्याचं उत्तर आहे. ते आपल्याला उमेद देऊ शकतं, ते आपल्याला उभं करू शकतं, ते आपल्याला शक्ती, स्वत्व देऊ शकतं, पोषण करू शकतं. आणि तेच पोषण तुम्ही इतरांना देऊ शकता. जर का बिझनेस कोसळला ना तर राष्ट्र कोसळतं. जर बिझनेसमॅन एन्थुझियास्टिक म्हणजे चांगला असा प्रेरित नसेल ना, तर मग राष्ट्र हळूहळू हळूहळू मंदावतं. आणि क्षत्रियांनाही पोषण मिळत नाही. ब्राह्मणांची चांगली काळजी घेतली जाऊ शकत नाही. मंदिरं तोडले जातात, ब्राह्मण जाळले जातात.
ब्राह्मण द्वेष आजकाल समाजामध्ये ब्राह्मण द्वेष इतका वाढतोय का? कारण पाश्चात्य विधर्मी लोकांना आपल्यावर राज्य करण्यासाठी आपलं तो मुखच कट करायचंय. समजतंय ना कॉन्स्पिरसी? जेव्हा तुमचा शिरच्छेद होतो त्या शरीराला काय अर्थ राहतो? त्याप्रमाणे जो आपल्याला शास्त्र शिकवणारा व्यक्ती आहे, आपण जन्माप्रमाणे पूर्णपणे म्हणत नाहीये. भगवद्गीता म्हणते गुणकर्म विभागशः. जन्म आहे, एक गोष्ट आहे, जन्मामध्ये संस्कार मिळतात. तुम्ही बिझनेसमॅन असेल, तुमच्या मुलाला बिझनेस करणं सोपं जातं. तसंच जो शास्त्र पारंगत विद्वान ब्राह्मण आहे त्याच्याकडेच प्रशिक्षित संस्कारक्षम होण्यासाठी, तपस्या वगैरे शिकण्यासाठी चांगली व्यवस्था असते. ते चांगलंच आहे, बरोबरच आहे. परंतु त्याच्या विपरीत तुमचा मुलगाच बिझनेस तुमचा कंटिन्यू नाही करू शकला, त्याला बिझनेसमॅन नाही म्हणणार आपण. त्याचप्रमाणे वर्णाश्रमामध्ये गुण आणि कर्म नाही राखू शकला व्यक्ती, तर तो त्या क्षेत्रात काम नाही करू शकत, कार्य नाही करू शकत. त्यामुळे यत प्रवृत्तीर्भूतानाम येन सर्वमिदं ततं स्वकर्मणाम तमभ्यर्च सिद्धिं विंदन्ति मानवा. सक्सेस पाहिजे असेल तर सक्सेस, सिद्धिं विंदन्ति मानवा म्हणजे मनुष्य कसा सिद्ध होऊ शकतो किंवा परफेक्ट होऊ शकतो. ते म्हटलंय की ज्या काही प्रवृत्तीप्रमाणे आपलं कर्म आहे, ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय, त्याप्रमाणे कर्तव्य कर्म शास्त्रानुसार करून जो भगवंतांना आपली फळं अर्पण करून भगवंतांचं पूजन करतो तो सिद्धी प्राप्त करतो. म्हणून तुम्ही बघा मोठे मोठे बिझनेसमॅन मी बघितले फार आध्यात्मिक असतात, त्यांना हे गमक कळलेलं असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कुणाला असं वाटत असेल की इंटरनॅशनल बिझनेसमध्ये बरेच बिझनेसमॅन आहेत अथिस्टिक आहेत, ते काही भगवंतावर श्रद्धा नसते किंवा त्यांचा काही विश्वास नसतो, त्यांचा तर बिझनेस चालतो. पण मग ह्याच्यासाठी आपल्याला थोड्या गोष्टी सूक्ष्म बघितल्या पाहिजे. तुमची अनुमती असेल तर ते त्या गोष्टी बघू आणि थांबू किंवा मग आता थांबू. हा एक महत्वाचा प्रश्न असतो की काय बिल गेट्स आध्यात्मिक आहे? तो कधी काळी नंबर 1 होता, आता नसेल. मग आत्ताचा पण कोणी असेल, इलॉन मस्क वगैरे, हे बिझनेसमॅन काय आध्यात्मिक आहेत? मग ह्यांचं कसं काय एवढं चालतंय? ते जगामध्ये एवढं, ते काय धर्म पालन करतात? खरं सांगायचं तर ते सूक्ष्म रूपात काही ना काही धर्म पालन करतात. कारण स्वभाव गुणकर्म विभागशः ते आध्यात्मिक धर्म पालनाच्या स्तरावर नसतील, पण लौकिक धर्म पालनाच्या स्तरावर आपसुकच त्यांच्या गुणांमुळे आहेत. त्यांच्यामध्ये जे गुण एका बिझनेसमॅन मध्ये पाहिजे ते गुण आहेत आणि तोच त्यांचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाप्रमाणे ते स्वतःला एंगेज करतात म्हणून सक्सेसफुल होतात. म्हणून स्वभावामध्ये सात्विकता आणल्यानंतर ती शक्ती येते. फॉर एक्झाम्पल, बिझनेसमध्ये सक्सेस पाहिजे असेल तर एखादा म्हणेल सक्सेसफुल बिझनेसमॅन, तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे, पहाटे एकदम. हा गुण आवश्यक आहे बिझनेसमॅनसाठी. असं एखादा म्हणत असेल आणि ते धर्मसंमत असेल तर आपल्यामध्ये लवकर उठण्याची शक्ती येणार कशी? त्याला शुद्धीकरणाची एक प्रक्रिया लागते, सत्वगुणाची एक प्रक्रिया लागते. आणि ती सत्वगुणाची प्रक्रिया त्यांच्यामध्ये ऑलरेडी स्थित आहे, कुठून तरी आलेली आहे. ह्याचा संबंध भगवद्गीता सांगते आपल्याला. अर्जुन प्रश्न विचारतात की कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्नाद भ्रमिव नश्यति योग भ्रष्टो महाबाहो विमूढ ब्रह्मण पथी. हे भगवंता, जर का एखादा योग मार्गाचा अवलंब करत असेल आणि त्याला सिद्धी नाही मिळाली या जन्मात, तर त्याचं पुढे काय होतं? का तो योग किंवा अध्यात्माकडे वेळ दिल्यामुळे, दान धर्म केल्यामुळे तो आपल्या बिझनेसलाही गमावून बसतो आणि तो अध्यात्मही नीट करू शकत नाही? अशी स्थिती होते का? तो कुठल्याच क्षेत्रात सक्सेसफुल होत नाही का? हा प्रश्न 6व्या अध्यायामध्ये विचारलाय कृष्णानं. कृष्णांचं उत्तर काय? नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. मी तुला सांगतो की तू कल्याण कार्यामध्ये असशील तर तुझी दुर्गती कधीच होणार नाही. हे एक आशीर्वाद आहे भगवंतांचा. अशी रचना आहे की तो कल्याण कार्यात नियत असेल त्याची दुर्गती नाही होणार. ती दुर्गती या जन्मात कदाचित वर दिसली असेल, परंतु पुढच्या जन्मामध्ये, कारण मी म्हटल्याप्रमाणे त्याची कथा सांगितली सुरुवातीला की कर्ज कुठेतरी फेडावं लागलं, बैल व्हावं लागलं, तसंच आपलं पुढचं, आपलं मागचं काहीतरी होतं म्हणून आज आपण असे आहोत. कारण आत्मा हा शरीरातून
जर्नी करतोय. आज आपण बघतोय एलॉन मस्क हा आत्मा त्याचा जो आहे तो तिथे अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय. आत्मा त्या शरीरामध्ये राहून तो व्यक्ती बिझनेस करतोय, पण तो आत्मा कुठून तरी आलाय ना आधी. त्याचं काय गमक आहे ते सांगितलेले भगवद्गीतेत. आपण फक्त एलॉन मस्क अमेरिकेत जन्माला म्हणतो, पण तो आत्मा त्याचं कर्म घेऊन कुठून तरी आलेला आहे, पुण्यकर्म घेऊन. ते कुठं बघतोय आपण? कदाचित तो मागच्या जन्मी इथे अतिशय भिकारी बिझनेसमॅन असेल, पण धर्म सोडला नसेल. त्याची पुष्टी भगवद्गीतेत भगवंत करतात, शुची नाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. योग भ्रष्ट जो व्यक्ती असतो किंवा योगात स्थिती पूर्णत्व प्राप्त केलेला नसतो, तो एकतर अतिशय विशुद्ध धर्मनिष्ठ अशा घरी, ब्राह्मणांच्या घरी त्याचा जन्म होतो, जिथे तो धार्मिक पंथ पाथ चांगला विकसित करू शकेल, किंवा तो जर का जास्त ब्राह्मणिकल नसेल, त्याच्यामध्ये गुण वेगळे असतील, तर श्रीमतांगी अतिशय श्रीमंत घरामध्ये त्याचा जन्म होतो. जिथे सुबत्ता आहे त्याला फार काही करावं लागत नाही, त्याला सक्सेसच मिळत जाते आपोआप. काय लाथ मारीन तिथं पाणी काढीन, हात लावीन तिथं सोनं करीन. हे लक असतं ना काही काही लोकांचं. भगवद्गीता सांगते की व्यक्तीच्या जीवनात चांगलं किंवा वाईट किंवा सक्सेस किंवा फेल्युअर ह्या गोष्टीसाठी 5 कारण आहेत. आपण फक्त एक कारण बघतो त्यातलं. 5 कारण आहेत. हे असे फॉर्म्युले आहेत भगवद्गीतेत. बिझनेसमॅनला माहिती नको 5 कारण कुठले. आमचे एक जयपताका स्वामी महाराज म्हणून संन्यासी आहेत, ते IIM कुठेतरी गेले होते. तिथे त्यांना प्रवचन द्यायचं होतं मुलांना, मॅनेजमेंटच्या मुलांना. त्यांनी हा फॉर्म्युला तिथे सांगितला. ते एवढे चकित झाले, आमच्या मॅनेजमेंटमध्ये कुठेच हा फॉर्म्युला कोणालाच माहिती नाही. ते म्हणाले, तुम्ही महाराज आमचे ऍडवायझरी बोर्ड मध्ये या. कुठला फॉर्म्युला आहे तो? पंचैतानी महाबाहो कारणानी निबोध मे. कुठल्याही कार्याचे 5 घटक आहेत. तर ते 5 घटक सुद्धा भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत. तर ते 5 घटक तर जरा अजून सूक्ष्म विषय झाला, फार त्याला वेळ लागेल सांगायला. परंतु आपण हे संपत्तीचा विनियोग हे चाललं होतं ना आपलं, संपत्ती विनियोग कसा झाला पाहिजे, कसा त्याचा संबंध आहे. तर एखादा व्यक्ती आहे तो ह्या तत्वांकडे लक्ष देत नाही. एक तर कारण मी सांगितलं की तो सक्सेसफुल पूर्वजन्माच्या पुण्यकर्मामुळे असतो. दुसरं कारण, त्या 5 कारणापैकी दैव हे 5वं कारण आहे. 5 कारण जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये की अधिष्ठानम तथा करता, अधिष्ठानम तथा करता, करणम च पृथक्विदम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. आता हा खूप अवघड आहे श्लोक समजण्यासाठी, त्याच्यासाठी फार सूक्ष्म अध्ययन करावं लागेल. म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर मला एका फॅक्टरवर एक तास बोलावं लागेल. पण दैव हा फॅक्टर एक महत्वाचा सांगितलाय. आणि दैव म्हणजे पूर्वीच्या भगवंतांनी पाहिलेले तुमच्या कर्माच्या रिॲक्शन, फळ. तर दैव इतकं शक्तिशाली असतं की तुमचे ते 4 कारण त्याला, म्हणजे तुम्ही काहीही करा एखाद्याला सक्सेसच मिळत नाही. किती प्रयत्न करा सक्सेस मिळत नाही, कारण त्याचं दैवच अनुकूल नसतं. आणि दैव अनुकूल करण्यासाठी सुद्धा उपाय आहेत. तर ते दैव अनुकूल असणे हे सर्वात शक्तिशाली आहे त्यातलं. उदाहरण द्यायचं तर 10वीचा मुलगा आहे, पूर्ण वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षेच्या 1 आठवडा आधी जागा झाला आणि अभ्यास सुरू केला. आता सगळ्यांना दिसतंय की हा जास्त अभ्यास करतोय आणि तो कमी अभ्यास करतोय. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला तो अगदी आता आरामात आहे, दिसताना दिसतंय कमी अभ्यास करतोय. तो घरी कोणी आलं त्याच्यामुळे हा कमी अभ्यास करतोय, आणि इथं आलो तर अरे हा नुसता अभ्यासाने बेजार झालाय, किती मेहनत करतो. तो मेहनत केलेला फेल झाला आणि हा अभ्यास कमी परीक्षेला करणारा पूर्ण बोर्डामध्ये आला. तुम्ही काय म्हणणार बघणारा? छोट्या काळापर्यंत बघणारा काय म्हणणार, हे अन्याय तर होत नाही ना, म्हणजे अभ्यास करण्याचा आणि याचा संबंधच नाही परीक्षेत मार्क मिळण्याचा. हे होतं आपल्या बाबतीत. कर्माचे नियम आपण जेव्हा बघतो ना, आपण असे डायव्हर्ट होतो. म्हणून शास्त्र चक्षु महत्वाचा आहे. तर यासाठी असं म्हटलेलं, पूर्वजन्म कृता दानात अत्र लब्धम धनम बहु. गरुड पुराणात म्हटलेलं आहे. काय याचा अर्थ आहे? पूर्वजन्म कृता दानात, जे पूर्वजन्मी दान केलेलं असतं ते धन म्हणून पुढच्या जन्मी मिळतं. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय तुम्ही ऐकलं का नीट?
पूर्वजन्मी केलेलं दान व्याजासकट मोठं होऊन धन म्हणून पुढच्या जन्मात प्राप्त होतं. तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत कसं असतं, तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती आधी करता, किती काळापर्यंत करता, त्याच्यावर तुमचा रिटर्न अवलंबून असतो, कुठे करता. तसं सत्पात्री दान, सत्पात्री दान दिल्यानंतर ते लक्ष गुणा वाढतं असं म्हणतात. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला आत्ता तुमच्या इन्कम मधला 5% दान दिलं, 5% दान तुम्ही एका अतिशय प्रगत अशा व्यक्तीला दिलं, म्हणजे त्याचं पण दिलेलं, दान कोणाला द्यावं का दान कोणाला देऊ नये, सत्पात्र अपात्र काय आहे ते दिलं. सत्पात्री तुम्ही दान दिलं तर ते दान तुम्ही 5% म्हणजे आज तुम्ही तुमच्या इन्कमचं समजा 2,000 रुपये दान दिलं, ते दान लक्ष गुणांनी वाढतं त्या सत्पात्राला दिल्यामुळे. आणि पुढच्या जन्मी व्याजासकट तुम्हाला तेवढ्या काळासाठी जेवढं त्याच्यात हे क्रेडिट ऍड व्हायला पाहिजे ते मिळतं तुम्हाला पुढच्या जन्मात. कशावरून एलॉन मस्कनी दान केलेलं नव्हतं? त्याला मिळतंय आता, कुठं हात लावतो ते मिळतंय, ते दैव आहे. आणि दैव कोण डिझाईन करतं? आपलं दान करतं. फॉर्म्युला आहे शेवटी. त्यामुळे वैश्य म्हणजे बिझनेस साठी दान हा एक फार महत्वाचा विषय प्रत्येक व्यक्तीसाठी. तुम्ही तुमच्या इन्कमचा किती भाग स्वार्थासाठी वापरता, स्वपोषणासाठी वापरता, तुमच्या फॅमिली पोषणापुरता वापरता, आणि किती तुम्ही समाजाच्या उत्थानासाठी वापरता. त्यामुळे फार सुंदर याच्यामध्ये विवेचन आहे. धर्मात प्रजायते अर्थ, धर्मात कामो बीजायते. म्हणजे असं म्हटलंय की धर्मामुळेच अर्थ उत्पन्न होतो, मी म्हटल्याप्रमाणे, आणि अर्थामुळेच इच्छा तृप्त होतात, आणि इच्छा तृप्त होऊन अपवर्ग सुद्धा प्राप्त करण्याची इच्छा होते. अपवर्ग म्हणजे प वर्गाच्या उलट, प फ ब भ म. प म्हणजे परिश्रम, फ म्हणजे फोमिंग, फेस येणे तोंडाला, फेन येणे. प फ ब म्हणजे व्यर्थता जी असते ना, बद्धता. ब म्हणजे बद्ध होणे, भ म्हणजे भय, आणि म म्हणजे मृत्यू. तर सामान्य व्यक्तीच्या जन्मात काय होतं, जीवनात अतिशय परिश्रम करावे लागतात फेस येईपर्यंत तोंडाला, आणि तरी सुद्धा तो बद्ध होतो कर्मबंधनात. विकर्म केल्यामुळे, पापकर्म केल्यामुळे त्याची बद्धता वाढत जाते, आणि मग त्याचं भय वाढायला लागतं दिवसेंदिवस. 16व्या अध्यायात हे दिलेली प्रक्रिया, आसुरी व्यक्तीचं काय होतं. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम, इदम अस्ति इदम अपि हे न भविष्यति पुनर्धनम, असौ मया हत शत्रु हनिष्ये चापरान अपि, ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. इत्ते ज्ञान विमोहिता. म्हणजे अशा प्रकारे ज्ञानापासून विमोहित होतात हे लोक, आसुरी लोक. कशा प्रकारे? मी इतकं कमवलेलं आहे, आता माझ्या बिझनेस मधून मी इतकं कमावणार आहे, असा माझा प्लॅन आहे, या प्लॅन मधून मी इतकं प्राप्त करीन, माझ्या आजूबाजूचे सगळे संबंधी फार छान धनाढ्य आहेत, आणि मी फार सर्वश्रेष्ठ आहे, आणि मी माझ्या स्कीम्सनी उत्तरोत्तर प्रगती करत जाईन, आणि नंतर मी माझे जे कॉम्पिटिटर असतो, इदमद्य मया लब्ध, म्हणजे मी एवढं प्राप्त केलं, आता मी आता माझ्या बरोबरीला येणाऱ्या प्रत्येकाला खाली काढीन, खाली ओढीन, आणि त्याची हत्या करीन, त्याला नेस्तनाबूत करीन, त्याचा बिझनेस चालू देणार नाही, माझा पुढे नेईन, आणि अशा प्रकारे मी सर्व ईश्वरोहम, मी ईश्वरासारखा महान होईन, भोगी होईन, मी सर्व भोग करीन, आणि अशा प्रकारे मी एन्जॉय करीन. अशा प्रकारे आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती विचार करतो. तो दान, धर्म, कर्म, विकर्म, आपण जी चर्चा केली, माझी स्थिती, भगवंतांचं म्हणणं, ह्याच्याकडे लक्षच देत नाही. तो मायाजालामध्ये अशा प्रकारे गुरफटतो, त्याची आसक्ती एवढी वाढते, पण ती सगळी आसक्ती आणि संपत्ती तो काय बरोबर घेऊन जाऊ शकतो का? सगळं इथंच सोडून जावं लागतं. असं म्हणतात फक्त धर्म, कर्माची फळं फक्त आपण घेऊन जाऊ शकतो. मग आता तुम्हाला म्हटलं अशी एक बँक आहे, इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही त्या बँकेत सगळा तुमचा पैसा टाकू शकता, आणि फार सुंदर व्यवस्था आहे, आणि त्याचं आउटपुट काय विचारलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 0 रिटर्न मिळणार, काहीच मिळणार नाही. तुमचा सगळा पैसा ती बँक खाऊन टाकणार. तुम्ही इन्व्हेस्ट करणार त्या बँकेत? जीवन आणि मृत्यू असंच नाहीये का? तुम्ही जन्मभर जो पैसा कमवलाय, तुकाराम महाराज म्हणतात की
तुम्ही जन्मभर भरपूर पैसा कमवाल, धन मिळविसी कोटी, सवे न ये रे लंगोटी. कोट्यावधी धन मिळवशील पण सोबत लंगोटी सुद्धा घेऊन जाणार नाही. पाने खाशी उदंड, अंती जाशी चुकल्या तोंड. पान खाशील उदंड म्हणजे भरपूर पान मसाला सुपारी खाशील आणि सगळंच राहशील दिवसभर, पण अंती जाशी सुकल्या तोंड. अंती काय, तुझं तोंड असं ओपन करून सुकल्या तोंडाने मरशील. अशी बँक नाहीये का जीवन म्हणजे, जर का धर्म नाही केला तर. धर्मच आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे बिझनेसमॅन जो असतो ना, तो फक्त लौकिक दृष्ट्या विचार नाही करत, तो फार परिपूर्ण विचार करतो. आणि भगवंत ऍश्युरन्स देतात, मच्चित्ता सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. तू जर का माझ्यावर विसंबून राहिलास तर तुझ्यावरचे सगळे संकट मी घेतो. सर्व दुर्गाणी, दुर्गाणी म्हणजे संकट. मत प्रसादात, मला प्रसन्न केलं तर मी तुला तारून नेतो सगळ्यामध्ये. त्यामुळे कधीही धर्मनिष्ठ राहणे आणि शास्त्राच्या निर्देशाप्रमाणे आपलं कर्तव्य कर्म करणे ही खरी इन्व्हेस्टमेंट आहे. बघितले आपण किती मुद्दे बघितले. तुम्ही दान द्या, तुम्हाला मिळणार आहे ते परत. का एवढं डिलेड मिळतं? काय एवढं डिलेड मिळतं? कारण भगवंत खरोखरच तुमची श्रद्धा आहे का हे तुमच्या अनुकूलते आणि प्रतिकूलतेमध्ये टेस्ट करतात. त्यामुळे व्यक्ती जरी वर करणी दुःखी दिसला एखादा धर्मनिष्ठ व्यक्ती, तरी सुद्धा तो फक्त द्वंद्वाचा भाग आहे. आणि भगवंत त्यामुळे सुरुवातीलाच भगवद्गीतेमध्ये सांगतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाह आगमापायिना नित्य ताम स्थितिक्षस्व भारत. हे भरतपुत्रा, भारताचा रिप्रेझेंटेटिव्ह अर्जुन तिथे. हे भरतपुत्रा, ज्याप्रमाणे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू एकामागून एक येतात जातात, त्याचप्रमाणे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संपर्कामुळे आपल्याला शीत उष्ण दुःख सुख या सगळ्या गोष्टी अनुकूलता प्रतिकूलता येत राहतात जात राहतात. त्यांना सहन करायला शिक ही आज्ञा देतात. त्यामुळे आत्म्याच्या ज्ञानावर श्रद्धापूर्वक स्थित होऊन कर्तव्य कर्म आपल्याला लौकिक पारलौकिक अलौकिक कल्याणासाठी करणे, ह्याची परीक्षा म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर का व्यक्ती धर्म सोडत असेल तर तो श्रद्धेमध्ये स्थित नाही असा अर्थ होतो आणि त्याला त्याच्या कर्तव्य कर्माचं फळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही बघाल तुकाराम महाराजांवर संकट आले, ज्ञानेश्वर महाराजांवर संकट आले, रामायणामध्ये स्वतः भगवान रामावर संकट आले. ते आहेत सर्व सृष्टीचे स्वामी आणि त्यांची पत्नी हरण करून गेली, त्यांची संपत्ती भावाला देऊन राज्य त्यांना जाऊन वनवास झाला. महाभारतामध्ये पांडवांना त्रास झाला. कुठल्याही योग्य व्यक्तीची परीक्षा होते, पारखून घेतलं जातं त्याला, मगच तो पास किंवा फेल ठरतो. त्याप्रमाणे धर्म मार्गात स्थित असलेल्या व्यक्तीच्या फार परीक्षा होतात. पण तरी सुद्धा आपण धर्मनिष्ठ राहिलो तर आपण निश्चितच सुखानी कल्याणपूर्वक मार्गावर मार्गस्थ होऊ. त्यामुळे भगवद्गीता सांगते की बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंदती आत्मनियत सुखम तत् स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. अक्षय म्हणजे अखंडित. अखंडित सुख कसं प्राप्त होतं? बाह्य स्पर्शेषु, बाहेरच्या जगामध्ये होणाऱ्या घडामोडींपासून व्यक्तीने विरक्त व्हावं, आपलं कर्तव्य म्हणून कर्म करावं, भगवंतांना समर्पित करावं आणि त्यातून सक्सेस फेल्युअर याच्यामध्ये घाबरून जाऊ नये किंवा विचलित होऊ नये. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती कर्तव्य करतो आपलं, त्याला भगवंत म्हणतात सुखम अक्षयम अश्नुते, त्याला निश्चितच अक्षय सुखाची प्राप्ती होते. तर तुम्ही माझं खूप वेळ हे प्रवचन ऐकून घेतलं, मी खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला. हे फार मोठं झालं ना. त्या सगळ्याचा तुमच्या जीवनामध्ये चांगला उपयोग व्हावा आणि तुम्हाला प्रेरणा मिळावी, कल्याण मार्गामध्ये तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करावी. तुम्हाला सर्वांना तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रोफेशनमध्ये पूर्णपणे चांगली सक्सेस मिळावी अशी मी भगवंतांकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही सुद्धा सर्वजण या भगवद्गीतेच्या सिद्धांतांशी, शास्त्रांशी, साधूंशी
वर्णाश्रम धर्माशी, भक्ती मार्गाशी स्वतःला जोडून ठेवा. जिथे सत्संग मिळेल तिथे सत्संग स्पॉन्सर करा म्हणा, किंवा उपस्थितीने पण स्पॉन्सरशिप होते. जितकी डोकी दिसतात तितकं समाजामध्ये त्या गोष्टीला प्रतिष्ठा मिळते. आज ते इंडियन आयडल वगैरे का बिझनेसमध्ये एवढं पुढे, IPL का एवढं बिझनेसमध्ये, तितकी डोकी येत तिथे. ती डोकी कशी येणार? प्रचार प्रसार पोषण करून. पोषण आपण कसं करू शकतो? स्पॉन्सर करून. कारण शेवटी स्पॉन्सर ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्वीर प्रीती लक्षणम. प्रेम जर का निर्माण करायचं असेल एखाद्या गोष्टीमध्ये, हा फॉर्म्युला रूप गोस्वामींनी दिलाय. 6 गोष्टी केल्या पाहिजेत. काय? ददाती देणे, प्रतिगृह्णाती घेणे, गिफ्ट देणे, गिफ्ट घेणे, गुह्यम आख्याती गुह्य गोष्टी सांगणे, गुह्य गोष्टी ऐकणे, पृच्छती म्हणजे ऐकणे, विचारणे, अरे बरं आहेस का, चांगलं आहे का, बिझनेस कसा चाललाय, त्याच्यासाठी एकत्र तुम्ही येत आहे ती छान गोष्ट आहे. आणि भुंगते भोज आहे ते एकमेकांना खाऊ पिऊ घालणे, त्याच्याने प्रीती वाढते. मग समाजामध्ये अध्यात्माची प्रीती वाढवण्याचं कार्य हे खरं तर वैश्य कम्युनिटीचं आहे. तिथे स्पॉन्सरशिप महत्वाची. मग तुम्ही क्षत्रियांना पाहिजे त्या डायरेक्शन मध्ये नेऊ शकता. ब्राह्मणांचं पोषण करून तुम्ही सगळी व्यवस्था चांगल्या डायरेक्शन मध्ये नेऊ शकता. ठीक आहे. जय जय हरे कृष्ण.